श्री देव विठ्ठल रखुमाई, श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, संत सूर्य श्री तुकाराम महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि इथे तुम्ही जे सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादानं 2 वर्षांच्या अवकाशानंतर आपण भेटतोय पुन्हा. आत्ता एक इथे येण्यापूर्वी एक मेसेज आला. नातं कसं निर्माण होतं ते बघा, की पुढची प्रवचनमाला लवकरात लवकर सुरू करा. मी त्यांना वाचून दाखवलं. तो हे हक्काचं सांगणं आहे, लक्षात ठेवा. आग्रह आहे, प्रेम आहे, एक प्रकारची आज्ञासुद्धा आहे. आत्ता वेणुगोपालला विचारलं की काय रे, वेळ पाळण्याच्या बाबतीत विठ्ठल जास्त बरोबर असेल का हनुमान बरोबर असेल? वेळ हनुमान चांगली पाळेल का विठ्ठल चांगली पाळेल? तो म्हणला हनुमान चांगली पाळेल. म्हणलं उत्तर बरोबर आहे. पण त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, माझं उत्तर बरोबर का? त्यांनी विचार केला नाही, राम भरोसे उत्तर दिलं हनुमान. मग मी जे त्याला उत्तर दिलं ते त्याला पटलं. अरे म्हणलं, विठ्ठलाला रुक्मिणीचं सुद्धा थोडंसं करावं लागत असेल ना, त्यामुळे त्याला उशीर होईल. मारुती काय बोलवलं की आला. हा, त्याला पटलं. ते ही या पिढीची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट कुठली असेल, मला आवडणारी प्रश्न विचारतात, समाधान झाल्याशिवाय थांबत नाही. आणि हे महत्त्वाचं आहे. खरंच तुम्हाला सांगतो की प्रश्न विचारतो तो जीवनात पुढे जातो. हां, पण प्रश्न विचारत राहा आणि उत्तर मिळालं नाही ना तरी हरकत नाही, प्रश्न विचारायचा आणि दुसऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. नुसतं माझं उत्तर चुकलं तर काय, मग तुझी संधीच गेली. मी त्याच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सांगतो आहे, हा जो कार्यक्रम असतो तो तुकाराम बीज म्हणजे तुकारामांची पुण्यतिथी, ते नाथषष्ठी म्हणजे एकनाथांची पुण्यतिथी, महासमाधी वगैरे. म्हणजे तिथीच्या बाबतीत असेल तर फाल्गुन वद्य द्वितीया ते फाल्गुन वद्य षष्ठी. पण या मूर्तीची स्थापना प्रतिपदेला झाली, फाल्गुन वद्य प्रतिपदा. म्हणून आपला हा कार्यक्रम प्रतिपदेपासून सुरू होतो. लक्षात घ्या, आज प्रतिपदा आहे. प्रतिपदेचा संदेश आपण नेहमीच बघतो आणि तो नेहमी लक्षात ठेवायचा की इतकं तुम्ही चालत आलात ना, आता प्रतिपदा अबाउट टर्न. प्रतिपदा याचा अर्थ अबाउट टर्न म्हणजे आता अमावस्या असणार आहे ना. आता प्रतिपदा झाली म्हणजे वद्य पक्ष सुरू झाला. काल पौर्णिमा होती, होली पौर्णिमा. मग आता पौर्णिमेला पूर्ण चंद्र आहे. अबाउट टर्न आता तो कमी 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 होत 0 दिसणार नाही अमावस्येला. पुन्हा अबाउट टर्न प्रतिपदा आली की वाढत जाणार. म्हणजे जसा एखादा लंबक घड्याळाचा, पूर्वी अशी पेंडुलमची घड्याळ असायची, असा फिरतात, तसा हा चंद्रसुद्धा 0 अवस्थेकडून पूर्ण अवस्थेकडे, पूर्ण अवस्थेकडून 0 अवस्थेकडे. आणि प्रत्येक वेळेला पौर्णिमा झाली अबाउट टर्न, अमावस्या झाली अबाउट टर्न. याचा अर्थ काय आहे की जीवनात कोणतीही परिस्थिती ही कायम आहे तशी राहत नाही. आधी दशा मग अवदशा अथवा अवदशे उपरी दशा. प्रसंग असो भलतैसा परंतु नाम सोडू नये. हरिपाठाचा हा एक मोठा सिद्धांत आहे. आधी चांगली परिस्थिती आहे, श्रीमंती वगैरे आहे, आणि नंतर काहीतरी झालं, वाईट परिस्थिती आली, किंवा आधी वाईट परिस्थिती आहे, चांगली परिस्थिती आली. कुठल्याही परिस्थितीत प्रसंग असो भलतैसा म्हणजे कुठलाही प्रसंग असू दे, नाम सोडू नये. हरिपाठ हा जो विषय आपण यावेळेला घेतला आहे, तुकारामांचा हरिपाठ. तुकारामांचं चरित्र थोडक्यात बघण्यापूर्वी त्यांच्या 2 रचना आपण पाहणार आहोत. उद्या काय तुकारामाचा आपण म्हणतो वैकुंठ गमन दिवस. आपल्याकडे इतिहास जो आहे ना, अगदी अलीकडच्या काळातला सुद्धा, तो सुमारे म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली सांगावा लागतो. शिवाजीच्या जन्मतारखा तिथी वगैरे 2 आहेत असं नाही, तर जन्मवर्षसुद्धा काही म्हणतात 1627 साली, काही म्हणतात 1630 साली. तुकारामाचं तर काय सगळंच. काही जण म्हणतात तो 60पेक्षा जास्त वर्ष जगला, काही जण म्हणतात तो फक्त 42 वर्ष जगला.
आपण 42 वर्ष जगलांचं अनेक जणांचं ते मत आहे. 1608 साली जन्म या 2 महापुरुषांचे झाले, रामदास आणि तुकाराम. एक आपल्या अशा लाटा असतात ना, लक्षात ठेवा. रामदासांच्या काळात दास पंचायतन म्हणजे 5 महत्त्वाचे संत होते. तुकाराम होता, तुकारामाचे शिष्य निळोबा, बहिणाबाई आपण जे म्हणतो ना, असे म्हणजे ती परंपरा होती त्या काळात. नंतर परत तुम्हाला वाटत असेल की आता संत नाहीत का, अगदी गेल्या शतकात किंवा 20व्या शतकाच्या आरंभी रामकृष्ण परमहंस 1886 साली गेले, पण विवेकानंद 1902 साली गेले, साईबाबा 1918 साली, गोंदवलेकर महाराज 1913 साली, गजानन महाराज 1910 साली आणि 1878 साली स्वामी समर्थ गेले. मी हे सांगतोय का की फार जुना काळ नाही आहे, हा अलीकडचाच काळ आहे. आता काळ अशा पद्धतीने बदलला आहे की एक वाक्य तुम्हाला सांगतो समजण्यासाठी, की ज्यांचा जन्म सेकंड वर्ल्ड वॉर म्हणजे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर झाला, म्हणजे 1945 आणि नंतर, त्यांनी स्वतःला सांगावं की माणसाचा जो 10,000 वर्षाचा इतिहास आहे, समजा जास्तही असेल पण 10,000 वर्षाचा, त्या इतिहासाच्या मध्यावर माझा जन्म झाला. तुम्ही म्हणाल कसं 10,000चा मध्य म्हणजे 5,000 पाहिजे ना? नाही. 45 सालापासून मानवाने जी प्रगती केली ती आधीच्या 10,000 वर्षात केली नव्हती. आता तरीसुद्धा इलेक्ट्रॉनिक सुरू झालं. पहिल्यांदा इलेक्ट्रिक होतं, आम्ही लहानपणी इलेक्ट्रिक बल्ब, इलेक्ट्रिक कनेक्शन, आता सगळं इलेक्ट्रॉनिक आलं. इलेक्ट्रॉनिक आलं की त्याला वायरलेस झालं, रिमोट सेन्सिंग झालं, सगळं झालं. म्हणजे साधारणतः 25 वर्षापूर्वी माणूस म्हणू शकत होता की मानवाचा जो इतिहास आहे त्याच्या मध्यावर माझा जन्म झाला, कारण एवढं 25 वर्षात मिळवलं. आणि मोबाईल आल्यानंतर आपण अगदी म्हणूया की 10 वर्षात मोबाईलचा खूपच वापर सुरू झाला. आणि कोरोनाच्या निमित्ताने अगदी घराघरात मोबाईल होताच, पण मुलांच्या हाताहातात मोबाईल गेला आणि हातोहात ती मुलं मोबाईलच्या आहारी गेली. आता शाळा सुरू झालेल्या आहेत, पण लगेच सुट्टी, कारण अकॅडमिक इयर संपलं. ती सगळी गंमतच आहे बघा. अकॅडमिक इयर सुरूच झालं नाही तर संपलं कसं? नाही, केव्हा तरी संपवलं पाहिजे, नाही तर पुढचं अकॅडमिक इयर उशिरा सुरू होईल वगैरे वगैरे. आपला तो विषय नाही आहे, पण अशी परिस्थिती येणार आहे, इथून पुढे असणार आहे. आत्ता तो सांगत होता नवीन व्हायरस आलेला आहे, नवीन 2 व्हायरस आणि व्हायरसेस येतच राहणार, त्यांच्याही लाटा असणार आहेत. ज्या पद्धतीचं वातावरण आपण निर्माण केलेलं आहे, हवेचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, सगळीकडे अन्न धान्य गवत वनस्पती फळं, आता येणारा आंबा तो सुद्धा एका अर्थाने पिकवलेला, झाडावरून अर्धा असताना काढलेला, कुठे काही शुद्ध राहिलेलं नाही आहे. आणि त्याचा एक दृश्य परिणाम म्हणजे काय की हल्ली घराघरात कॅन्सर दिसायला लागलेला आहे. घराघरात पूर्वी ऐकू येत नव्हता, म्हणजे काही फार तपासण्यास नव्हत्या असं काही नाही आहे. हल्ली जीवनशैली आपण घेतो ती हवा, पितो ते पाणी, खातो ते अन्न, फळं, आपण जिकडे जातो तिकडे हे सगळं आहे ना प्रदूषित झालेलं आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. मी हे का सांगतोय की अशा परिस्थितीत आनंदात जगायला शिकवणारा सगळ्यात वरचा संत, मी सगळ्यात वरचा म्हणतोय, तुलना करत नाही आहे, लक्षात ठेवा, तुकाराम आहे. त्यांना संत सूर्य म्हणतात, जगद्गुरु तुकाराम म्हणतात. आता जगद्गुरु ज्ञानेश्वर नाही का आहे ना, जगद्गुरु सावतामाळी आहे, जगद्गुरु निरनिराळे संत आहेत, सगळे जगद्गुरूच आहेत. पण तुकारामाचं एक वैशिष्ट्य आहे, जसं जगला ना, लक्षात ठेवा, तसं तो लोकांना सांगत गेला. 42 वर्षाचं आयुष्य आहे ना, त्यातली 21 वर्ष अत्यंत शांत, आनंदात संपन्न. म्हणजे एक उदाहरण सांगतो, नंतर आपण वाचणार आहोत त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तुकारामाचं नाव सांगून उधार वस्तू दिल्या जात होत्या त्या पंचक्रोशीत. देहू हे त्यांचं गाव, पण देहूपासून 10 मैलावर तुम्ही गेलेलात आणि तुमच्या लक्षात आलं की अरे पैसे विसरलेले आहेत किंवा मी जास्त खरेदी केली आणि तेवढे कमी पैसे. त्याने फक्त सांगितलं मी देहूहून आलेलो आहे. तो विचारायचा तुकारामाला ओळखतोस का? हो, मग घेऊन जा. म्हणजे एवढी पत, ज्याला क्रेडिट म्हणतो ना आपण, आणि क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता तुकारामाची होती 21 वर्षापर्यंत. आयुष्याच्या 21व्या वर्षी काय झालं? दुष्काळ पडला. इतका दुष्काळ पडला की खायला अन्न नाही लोकांना. असं करत तुकारामाची मुलं मेली, आई वडील गेले, बायको गेली,
भाऊ निघून गेला घरातून, किती वाईट परिस्थिती आहे बरं. त्याची स्वतःची परिस्थिती बघा ना. तुकाराम यायला लागला ना की लोक रस्ता बदलायला लागले. कारण का की तुकारामाने अनेकांना उधारी दिली होती ना, तर ती उधारी परत मागेल. बरोबर. तुकारामचे पूर्वज होते ना ते सावकारीचा व्यवसाय करत होते. सावकारीचं म्हणजे काय, तू जमीन माझ्याकडे गहाण ठेवलेली आहेस, कागदावर लिहून दे, जमीन तुमची, एवढे पैसे मला द्या, पैसे परत दिले की मी जमीन मला परत मिळेल. हे दागिने तुमच्याकडे ठेवतो, माझं घर तुमच्याकडे ठेवतो. आणि लोकांना ते परत करणं शक्यच नसायचं. एक दिवस तुकारामांनी त्या सगळ्यांना बोलवलं आणि तुमचे सगळे कागद आहेत ना की घर तुमचं माझ्याकडे आहे, तुम्ही पैसे द्या, घर घेऊन जा, पैसे द्या, जमीन सोडवा. सगळे कागद फाडले आणि इंद्रायणीत त्यांनी टाकले. कल्पना करा किती लोकांचे त्यांनी, आपण म्हणतो ना एक असतो तळतळाट म्हणजे शिव्याशाप, आणि इकडे किती लोकांचा चांगुलपणा किंवा प्रार्थना, कल्याण हो अशा भावना तुकारामांनी मिळवल्या असतील. आणि नंतर ती जी कथा येते की तुकारामाच्या अभंगांच्या वह्या बुडवल्या. कुणाच्या, याचे फार सांगण्यासारखे, उद्या आपण ते बघूया. रामेश्वर भट्ट नावाचे विद्वान होते आणि तुकाराम नुसता वेदांत सांगायचा नाही, तर वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी व्हावा भार माथा. आता येरानी म्हणजे कोणी, वेदाचा अधिकार कोणाला होता, मुठभर लोकांना होता. वेद वगैरे संस्कृतमध्ये होते. ज्ञानेश्वरांनी पहिलं बंड केलं की गीता संस्कृतमधली मराठीत सांगितली, म्हणून पुढच्या संतांचा मार्ग सोपा झाला. आपला शेवटचा दिवस असणार आहे, ती नाथषष्ठी असणार आहे. त्या नाथानं घरात, म्हणजे ज्ञानेश्वरांनी केले 13व्या शतकात झाली नाही, 16 म्हणजे 300 वर्ष झाली तरी घरातच विरोध नाथांना सहन करावा लागला. हरिपंडित हा नाथांचा मुलगा, आणि नाथांनी भागवत मराठीत सांगायला सुरुवात केली. भागवताचं संस्कृत आहे ना ते अवघड आहे. म्हणजे विद्वान लोकांची भागवतात परीक्षा होते. भागवत वाचन आणि भागवतावरचं प्रवचन ही खरी विद्वानांची परीक्षा आहे. त्या मानाने महाभारत आहे, त्या मानाने रामायण आहे. रामायण तर खूप सोपं आहे. महाभारत आलेली गीता सोपी आहे. आणि हे आधीचे ग्रंथ आहेत, भागवत नंतरचा ग्रंथ आहे, खूप अवघड आहे. म्हणून तो संस्कृतमध्येच असला पाहिजे असे त्यांच्या मुलाचं मत होतं. मुलाला शास्त्री पंडित म्हणायचे, हरिपंडित. तो म्हणाला, हे तुम्ही सगळ्यांना बोलवता आणि शेकडो लोक येतात आणि तुम्ही तो भागवत मराठीतून सांगता. त्यावेळेला नाथांनी शांतपणे उत्तर दिलं. नाथांचा शांतपणा शांती ब्रह्म एकनाथ म्हणायचे, शांती ब्रह्म. आणि सगळ्यात जीवनमुक्त कोण असेल तर तुकाराम. पण शांत म्हणजे इतके शांतपणे त्यांनी सांगितलं, हरी मी काही नवीन करतोय का रे, हे ज्ञानेश्वरांनी काही शतकं आधी हेच केलं आहे. त्यांनी गीतेवरचा मराठीत ग्रंथ असला ज्ञानेश्वरी, मी भागवत सांगतोय, भागवतात कथा आहेत, गीतेत निदान तत्वज्ञान तरी आहे. मी कथा सांगतो, लोकांना समजणाऱ्या भाषेत सांगितली तर काय बिघडलं नाही. मग हा वाद एवढा वाढला घरातला की एक दिवस हरिपंडितनी आईला विचारलं, आई गिरिजाताई, पत्नी कशी असावी, अनुकूला. अनुकूला पत्नी म्हणजे पतीला संमती, म्हणजे तुम्ही जाताना मंदिरात चला मीही येते, किंवा तुमची इच्छा आहे की मी तुमच्याबरोबर येणाऱ्या पाहुण्यांसाठी नैवेद्य करावा, मी घरी थांबते, ह्याला अनुकूला म्हणतात. आणि प्रतिकूला पत्नी म्हणजे तुम्ही सांगाल त्याच्या विरुद्ध, ती तुकारामाची होती. तुकारामाची दुसरी पत्नी, एक कथा सांगितली जाते आणि कीर्तनकार रंगवून सांगतात की एक माणूस एका साधूकडे गेला आणि काय सांगितलं की माझी पत्नी मी सांगेल त्याच्या विरुद्ध. त्यावेळेला त्या साधूने विचारलं, प्रत्येक गोष्ट विरुद्ध करते का, 100 100 गोष्टी विरुद्ध करते. मग म्हणाले, सोपं आहे की तुला जे पाहिजे त्याच्या विरुद्ध सांग तू. मला आठवतं एका मित्राकडे जेवायला गेलो, तो प्रचंड ऊन होतं बाहेर. जेवण झाल्यानंतर त्यांनी मुलाला सांगितलं, आता उन्हात जाऊन खेळायचं, हा नाही खेळणार जा, नाही खेळणार जा, आता हा उन्हात जाणार नाही. आम्ही झोपायला लागलो ना की जोरात दंगा करायचा, नाही करणार जा. हां, हे सोपं आहे की नाही, लक्षात ठेवा की तुला जे पाहिजे त्याच्या विरुद्ध सांग. तो म्हणतो मला माझ्या वडिलांचं श्राद्ध करायचं आहे. श्राद्ध करायचं आहे म्हणलं की करायचं नाहीच असं ते म्हणणार.
तर तू उलटं सांग ना. मग त्यांनी सांगितलं यावर्षी मी ठरवलं आहे वडिलांचं श्राद्ध दरवर्षी कशाला करायचं, केलंच पाहिजे. ती म्हणाली आता त्याला बरोबर जमलं. सगळ्या गोष्टी उलट्या वगैरे, हे भटजींना वगैरे कशाला बोलवायचं, नाही बोलवलं पाहिजे. हे कुणाला सगळं उलटं सांगतो. आणि त्याला एवढं समाधान होतं की त्याच्या मनाप्रमाणे वडिलांचं श्राद्ध पहिल्यांदा झालं. कारण ती प्रत्येक गोष्टीला विरोध करत हातपाय आपतात. आत्ता आनंदात केलं ना, कारण तिला पाहिजे तसं श्राद्ध झालं. खरं म्हणजे ह्याला पाहिजे तसंच झालं. आता एवढा एक्साईट होतो. इथे हा महत्त्वाचं आहे गोष्टी इथेच की आता जर चांगलं केलेलं आहे तर हे जे पिंड आहेत ना ते नदीत नेऊन सोडूया, गटारात टाकणार. तुम्ही नदीत सोडून काय, तुम्ही सांगायला पाहिजे होतं हे गटार आपण समोर आहे त्याच्यात ते पिंड सोडून द्या. नाही नाही नाही, नदीत सोडायचं. तिथे त्याचा तोल गेला. तिथे त्यांनी त्याला पाहिजे ते सांगितलं. त्याने बरोबर विरुद्ध केलं आणि सगळं श्राद्धाचं जे काही पुण्य वगैरे होतं ते सगळं गटारातून गेलं. तो साधूकडे गेला आणि सांगितलं शेवटपर्यंत तुला अनुसंधान टिकवायला पाहिजे होतं. सतत तुला स्मरण पाहिजे होतं की विरुद्ध बोलायचं, विरुद्ध सांगायचं, विरुद्ध करून घ्यायचं, तर माझ्या मनासारखं होणार आहे. सगळं झाल्यानंतर तुला एवढा आनंद झाला की बाबा झालं श्राद्ध मनासारखं. मग तिथे त्याचा तोल गेला. तसं तुकाराम बरोबर उलटं म्हणतात की प्रतिकूला पत्नी आहे ना म्हणून चांगलं आहे. बरे झाले देवा. आपण आत्ता वाचणार होतो बाईला कर्कशा, वाईट बायको मिळाली ते बरं झालं. कारण चांगली अप्सरेसारखी मिळाली असती तर मी प्रपंचात गुंतून पडलो असतो. नारदाची जी गोष्ट सांगितली जाते, त्रिभुवन सुंदरी नावाच्या एका राजकन्येचा विवाह आहे. नारदांना सगळ्याबद्दल कुतूहल आणि नारदांना सगळीकडे प्रवेश, मज्जाव नाही कुठे, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काय नारदांनी ठरवलं आपण बघूया तरी. ती एवढी सुंदर होती की नारदांच्या मनात विचार आला एवढी सुंदर जर आपल्याला पत्नी मिळाली तर संसार करूया की तेही सुख घेऊया, ब्रह्मचर्याचं पुढच्या जन्मात पाहून घेऊया, हा विचार त्यांनी केला. पण म्हणाले माझा हा जो अवतार आहे एकतर काय शेंडीवरती आणि काय तर धोतर घातलेलं, गळ्यात वीणा आणि त्या चिपळ्या आणि पायात खडावा, कोण मला निवडणार आहे. आणि ते स्वयंवर होतं, ती मुलगी निवडणार होती आपला वर. मग हे बाहेर येतात एकांतात आणि प्रार्थना करतात, हे हरी. आपण वाचणार आहोत ते पहिलं पहाटेच्या प्रहरी म्हणा हरी हरी हरी, हे तुकारामाचा हरिपाठ आहे जो आपण आत्ता बघणार आहोत. तर हे हरी आत्तापर्यंत तुझं नाम घेत मी जगभर नाही त्रिखंडात त्रिलोकात संचार केला, सतत हरी हरी नारायण नारायण विष्णू विष्णू. तर हरी मला तुझं रूप दे. विष्णूचं रूप हे सात्विक आहे लक्षात ठेवा. ब्रह्मदेवाचं रूप हे म्हणलं तर चारी दिशांनी बघितलं तर ठीक आहे, आता ती चार तोंड वगैरे काय फार चांगलं रूप नाही. शंकर फार सुंदर आहे पण शंकराच्या आजूबाजूचं वातावरण आहे ना ते एवढं संपन्न नाही आहे जेवढं विष्णूच्या आजूबाजूचं आहे. म्हणून मला तुझं रूप दे, ती राजकन्या मला निवडेल. तथास्तु. आणि मग हे स्वयंवराच्या ठिकाणी येतात त्यावेळेला सगळेजण त्यांना पाहून हसतात. का हसतायत? त्यांच्या मनात विचार आला की विष्णूचं रूप बघितलं, आपण विष्णूलाच बघतोय असं त्यांना वाटत असेल म्हणून हसत असतील. ती ज्यावेळेला माळ घेऊन येते, वरमाला घेऊन ती राजकन्या येते आणि नारदांना बघते त्यावेळेला करून पुढे जाते. सगळेजण जोरात हसतात. मग नारद विचारतात की तुम्ही का हसताय? ते म्हणाले इकडे येण्यापूर्वी तुम्ही आरशात वगैरे तुमचं तोंड नाही का बघितलं? जिथे आरसा, त्यावेळेला आरसा होता, रामाच्या काळात सुद्धा आरसा होता, कारण त्याला चंद्र हवा होता आणि तो सुमंतांनी दाखवला. आरसा हा फार जुना मित्र आहे आपला, लक्षात ठेवा. आणि नाहीतर जे निस्तरंग सरोवर, लाटा नसलेलं सरोवर, पाणी एवढं स्वच्छ असतं काही सरोवरांचं, मानस सरोवराचं सांगितलं जातं की तुम्ही जर एखादा कागद जर टाकलात पण टाकल्यावर परत काढावं लागतं घाण करतं, तर तुम्हाला अक्षरं वाचता येतात, इतकं स्वच्छ पाणी येते. मग त्याच्यात तुम्ही प्रतिबिंब स्वतःचं बघितलं नाही का चेहरा? तो म्हणला का? बघा जाऊन. हा बघतो तो माकडाचा चेहरा दिलेला असतो. विष्णूला हा म्हणतो हे हरी मला तुझं रूप दे, मला ती त्रिभुवन सुंदरी आवडली आहे, तिच्याबरोबर मला संसार करायचा आहे, तिने मला निवडलं पाहिजे, मी सुंदर असेल तुझ्यासारखा. मग त्याने दिलं. मग ते भांडायला जातात की मी तुझं रूप मागितलं होतं आणि तू माकडाचं तोंड मला काय दिलंस? त्यावेळेला तो म्हणाला तू हरी. हा तुकारामाची पत्नी आणि त्याच्याबद्दल तुकाराम काय लिहितो हे सांगण्यासाठी ही कथा मी सांगतोय.
हरीचे अर्थ 3 डिक्शनरीत आणखीनही अर्थ आहेत ना. हरी म्हणजे विष्णू, हरी म्हणजे सिंह आणि हरी म्हणजे कपी, वानर, माकड. हरीचा अर्थच आहे ना. तू हरीचं तोंड मागितलंस, मी तुला हरीचंच तोंड दिलं. पण तुम्हाला कळलं नाही का मी तुमचं तोंड मागत होतो ते? ते म्हणाले मला कळलं ना, नक्की कळलं. पण तुझ्यासारखा भक्त मला संसारात पडून गमवायचा नव्हता. अरे तुला ती सुंदरी मिळाली असती तर एकदा तरी हरी म्हणला असतास का? दिवसभर सुंदरी 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 करत राहिला असतात. आणि तू माझा एकमेव असा भक्त आहेस की अहर्निश रात्रंदिवस ध्यान आणि नगर संकीर्तन, विश्व संकीर्तन, नारायण नारायण करत असतोस. म्हणून मग म्हणाले तरीसुद्धा माझी फजिती झाली आहे, म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्हाला एक जन्म असा घ्यावा लागेल. मला माझी पत्नी अगदी तोंडाशी आलेली होती, पण तिने माझ्या तोंडाकडे बघितलं आणि निघून गेली. आपण म्हणतो ना घास अगदी हातात तोंडाशी आला होता, पण नाही. तुम्हाला तुमची पत्नी विरह सहन करावा लागेल, तिला पळवून नेलं जाईल आणि तिला सोडवण्यासाठी माकडांची मदत घ्यावी लागेल, वानरांची मदत घ्यावी लागेल. तो रामाचा जन्म. रामाला जन्म का घ्यावा लागला? अनेक कारण आहेत. त्यातल्यात नारदांचा शाप विष्णूला की असा जन्म तुला घ्यावा लागेल की पळवून नेलेली पत्नी सोडवण्यासाठी वानरांची मदत घ्यावी लागेल. रामाची तक्रार नव्हती कारण तो शापच होता ना. विचार करा. तसं इथे काय झालं की तुकारामाची जी दुसरी पत्नी होती, पहिली पत्नी दुष्काळात गेली, दुसरी पत्नी श्रीमंताची होती. कारण हेही सावकार, ती सावकाराची मुलगी होती. पण झालं काय, या मधल्या काळात तुकारामाची दुर्दशा झाली ना, अवदशा. हल्ली लोक सिरियल बघून अलक्ष्मी, लक्ष्मी, अलक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे दशा आणि अलक्ष्मी म्हणजे अवदशा किंवा अवदशा. एकदम बदललं. काहीच नाही यांच्या घरी, खायला नाही. आधीची मुलं होती, आधीच्या पत्नीची, ती हिला सांभाळावी लागली. सगळी स्वतःची मुलं, ती अक्षरशः कातावली म्हणतात ना, म्हणजे तिला संसार नकोसा झाला. हे कुणामुळे झालं तर पांडुरंगामुळे. आणि म्हणून ती पांडुरंगाला दगड्या, काळतोंड्या, ठोंब्या, विटेवरचा ठोंब्या हे नाव तिचं होतं, लक्षात ठेवा. आणि तुकाराम म्हणाले की तुला हे रूप तुझं त्याचं दिसतं नाही, मला हे दिसतच नाही, मला सर्व सुख. तुका म्हणे तुझे मुख पाहिलं पांडुरंगाचं की सर्व सुख मिळालं. तुला तो काळतोंड्या दिसतो का? हरकत नाही. पण तो ती विरोधी भक्ती ज्याला म्हणतात ना, विरोधी भक्ती, मग ती पांडुरंगाची भक्तीच करायची, पण पांडुरंगाला शिव्या देत, नावं ठेवत ती सतत पांडुरंगाचं स्मरण करायची. एक सांगायला पाहिजे तिच्याबद्दल, ही इतकी प्रतिकूल पत्नी होती, पण तिची म्हणून काही वैशिष्ट्य होते. एक काय होतं, आईने तिला सांगितलं होतं की लग्न करून तू त्या घरात जातेस, त्या घराचं फार चांगलं श्रीमंत असं एक पार्श्वभूमी आहे, बॅकग्राऊंड त्या घराचं. तेव्हा तू एक व्रत कर, मी तुला सोपं व्रत सांगतो. नवऱ्याला देवमान वगैरे अवघड आहे, पण नवऱ्याच्या आधी कधी जेवू नकोस, हे आईने सांगितलेलं. हा कानमंत्र त्याला दिलेला आहे. म्हणून पोरं 4-5 पोरं घरात होतीच. त्यांना हे बघ रे तुमचा त्या कुठल्या काळतोंड्याकडे गेलाय, कारण विठ्ठलाची मंदिरं वगैरे असतात, कुठे जाऊन बसलाय वगैरे, घेऊन या त्याला, कारण तो जेवल्याशिवाय मला जेवण नाही. एके दिवशी मुलं सगळीकडे शोध घेऊन आली, बाबा कुठेच नाही, कुणाला माहीत नाही आहे. मग ही निघाली डोक्यावर शिदोरी घेऊन, विचार करा, आणि शिदोरी घेऊन निघाली. ती जरा आक्रस्ताळी होती, म्हणजे काय की लाऊड होती. तिचं बोलणं, तिचं रागवणं हे सगळं अत्यंत वरच्या आवाजात असायचं. लोकांना विचार, कुठे आमचं येडं कुठे दिसलं का तुम्हाला, येडं आणि तो कुठल्या ह्याच्यात, हे सगळं चालू असताना लक्षात ठेवा, एकाने सांगितलं सकाळी तो भंडाराचा डोंगर आहे ना, तिकडे तुकारामाला जाताना पाहिलं, लक्षात ठेवा. मग ती म्हणाली जाऊया तिकडे. आणि त्या डोंगरावर कुणी नाही म्हणून तुकाराम जायचे. आणि तिथली रचना आपल्याला माहीत आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. सोयरी म्हणजे माहीत आहेत ना, ज्यांचं आपल्याला सुतक लागतं ते सोयरे, पाहुणे सोयरे. सोयरे म्हणजे नातेवाईक. या पर्वतावर आमचे नातेवाईक कोण? वृक्ष, वल्ली आणि वनचरे. वनचरे म्हणजे रानातले प्राणी. इथे माणसं येत नाहीत, म्हणून मी इथे येतो. कशासाठी? विठ्ठल विठ्ठल नामसाधना करण्यासाठी. मग आता ती तिकडे जाते आणि कोणीच नाही या वाटेवर, एक जनावर नाही की काही नाही. अशा बाभळीची झाडं खूप असतात. बाभळीचा काटा तिच्या पायात मोडतो. बाभळीचा काटा
तुम्हाला माहीत नसेल, गोव्यात बावरीची झाडं तेवढी नाहीत, पण लागल्यानंतर प्राणांतिक वेदना होतात आणि एका पायावरती नाचायला लागली, मेले मेले काय हे काटे, आणि काढणं शक्य नाही, त्याला डोक्यावर शिदोरी. इतक्यात एक धनगर येतो, तो 4 मेंढ्या घेऊन आलेला असतो आणि तो धनगर म्हणतो, अगं या मार्गावरचं आम्हाला सवय आहे काटे काढायला, बस तू खाली, नाचतेस कशाला, बस दे तुझा पाय. त्यांनी पाय घेतला, दुसरा एक काटा घेतला, काट्याने काटा काढला आणि दोन्ही काटे फेकून झाले. उभा येऊन ती म्हणते, मला अगदी बरं वाटतंय, जा तू. आणि ती गेल्या गेल्या तुकाराम भेटले, शिव्या दिल्या, कुठे येऊन बसता, आणि मला ते इतकं झालं, मी मेलेच असते आज, येऊ काटा लागला माझ्या पायात. मग झालं काय, काढू का काटा? तुकाराम म्हणजे शांतच ना, काढू का काटा? ती म्हणली काढला. इकडे कोणी काढला? एक धनगर आला. मी धनगरासाठी वर्णन करते. काळा होता, हे होता, त्यांनी माझा पाय हातात घेतला, मांडीवर ठेवला आणि काटा काढला. ती जे वर्णन सांगते ते विठ्ठलाचं वर्णन. लक्षात घ्या, विठोबा आला होता आणि त्या विठ्ठलानी तुझा पाय हातात धरला, मला तुला नमस्कार करावासा वाटतो. तुकाराम म्हणतात की मला त्याचं तसं दर्शन अजून झालेलं नाही आहे आणि त्यांनी तुझा पाय हातात घेऊन केलं. इथे विरोधी भक्ती आहे. त्यावेळेला तिच्या डोळ्यातून अश्रू आले, माझ्यासाठी विठ्ठलाला एवढे कष्ट करावे लागले का? तुकाराम म्हणाले, आमच्या आधी जे संत झालेले आहेत, मग सेना न्हाव्यासाठी तुमचा विठोबा न्हावी जाऊन त्यांनी बादशाची हजामतसुद्धा केलेली आहे. तो जो दामाजी शेठ होता, त्याची हुंडी नेण्यासाठी झाला महार पंढरीनाथ. महार म्हणजे जात नाही आहे, एक काम होतं विशिष्ट, इकडची हुंडी तिकडे न्यायची, इकडचं पत्र तिकडे न्यायचं, आणि ते शक्तिमान असायचे, पळत जायचे. आणि मग त्यामुळे ते गेला तो. आणि ज्यावेळेला दामाजी शेठ म्हणतात की दुष्काळ पडला होता आणि लोकांना खायला अन्न नव्हतं, आपली कोठारं भरलेली होती, धान्याची कोठारं, गोडाऊन्स, आणि मी त्याच्यावर होतो काम करत. अशा वेळेला तुम्ही मला शिक्षा द्या. मी सगळ्या लोकांना उपाशी बघू शकत नव्हतो, सगळी कोठारं रिकामी केली. त्याचे किती पैसे झालेत मला माहीत नाही, आणि तेवढे पैसे मी हिशेब केला आहे, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर तुम्ही मला ठार मारलं तरी चालेल, पण एवढ्या लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यावेळेला बादशाह म्हणतो, माझी चेष्टा करतोयस काय? तू जो हिशेब सांगितलास ना त्याप्रमाणे हुंडी म्हणजे पैसे, मला चेक हल्लीच्या भाषेत मला मिळालेली आहे, मला पैसे मिळालेले आहेत ते, आणि तू काय माझी चेष्टा? तू म्हणतो कोणी दिले पैसे? मग तो वर्णन करतो, असा एक महार आला होता, त्यांनी हे घेतली होती, म्हणजे माणूस आला होता, तो काय घेऊन? हुंडी घेऊन, तुझी चेक घेऊन आला होता. त्यावेळेला दामाजी पंत म्हणतात की अरे विठ्ठल आला होता तो. त्यावेळेला बादशाह म्हणला, विठ्ठल? त्यांनी माझी सेवा केली, मीही भाग्यवान. तो म्हणतो, खरंच कुठल्या कुठल्या रूपात देव आपल्याकडे येईल हे सांगता येत नाही. आपण म्हणतो ना, तो देवासारखा धावत आला, आणि खरं देव त्याच्या रूपानंच धावत. ही माणसं काही आकाशातून येत नाही, ती अशीच असतात. प्रेरणा त्यांना मिळते, अरे हे काम आहे करून टाक सेना, हे काम आहे करून टाक तू, ही प्रेरणा मिळते. आपण सुद्धा बऱ्याच वेळेला आज त्यांची आठवण आहे, आपण तिकडे जाऊया, आणि आपली एवढी गरज असते तिथे, लक्षात ठेवा. आणि ते म्हणतात देवासारखे जाऊन. देवासारखे नाही, जर प्रेम असेल, जर मनं जोडलेली असतील, तर या मनातली एक जे काही अपेक्षा असेल तर ती दुसऱ्या मनाला कळते, आणि त्याप्रमाणे ते आपण म्हणतो ना, तो व्यवहार घडून येतो. हा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या स्वतःचं वर्णन तुकाराम करतात. तुकारामाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळे वादच आहेत. जन्म कोणत्या साली झाला? अरे किती निरनिराळी सालं सांगितलेलं. आपण 1608 घेतले. 1608 साली रामदासांचाही जन्म आहे. रामदासांना 73 वर्षांचं आयुष्य लाभलं, आणि 81 साली 1681 साली रामदासांनी महासमाधी घेतली. 1680 साली शिवाजी महाराज गेले होते. हा एक सहज संदर्भ सांगितला. तुकाराम महाराज 1608 आणि 1650 साली तुकाराम गेले, वैकुंठाला गेले अशी कथा. कारण आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. विशेषतः लक्षात ठेवा, ह्याच्यावर आधारित तो सिनेमा, आणि नंतर ते विमान आलं, गरुड, आणि हे सगळं तो प्रभातचा जो सिनेमा होता तुकाराम नावाचा, त्याच्या ट्रिक सीन म्हणून तो गरुड येतो पंख हलवत, त्याच्यावर तुकाराम बसतात, आणि तुकाराम आपल्या पत्नीला विचारतात की आवली, तिला म्हणायचे की आवले तू येतेस का माझ्याबरोबर? त्यावेळेला म्हणते आले असते, पण म्हैस गाभण आहे ना. कल्पना करा, वैकुंठात जायची संधी असताना सुद्धा गोठ्यातल्या म्हशीची आठवण. त्यावेळेला ते म्हणाले, नमस्कार, आम्ही जातो आमच्या गावाला.
आणि मग तो गरुड जसा वरून येतो तसा पंख हलवत निघून जातो. तर हे लोकांच्या मनावर एवढं ठसलं आणि लोकांना ते ट्रिक सीन्स एवढे आवडले. तुम्ही मुद्दामून बघा, गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये 100 आठवडे एका थिएटरला सलग चाललेला सिनेमा पहिला हा संत तुकाराम आहे. मी आजचा तुकारामाचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. त्याच्यात तुकारामाची जी भूमिका केली विष्णुपंत पागनीस, एवढे एकरूप झाले. तुकारामच आज सतत विठ्ठल विठ्ठल येता जाता त्यांना ध्यासच लागला. महाराजांची त्यांची भेट झाली होती. महाराजांनी काय सांगितलं, हा जो तुम्हाला सगळीकडे पांडुरंगाचा अनुभव येतोय, आपण तुकारामच आहोत असं तुम्हाला वाटतंय, हा जो भाव आहे तो शेवटपर्यंत टिकवा. म्हणजे दुसऱ्या सिनेमात काम करू नका, किंवा करायचं असेल तर संतपटात काम करा. पण हे नट म्हणून एवढे गाजले आणि जे सामाजिक असतात ना, आपले सिरियल्स असतात ना, त्याच्यासारख्या चित्रपटात आणि पुढे भ्रम झाला त्यांना. म्हणजे मरताना त्यांची अशी अवस्था झाली होती, आपण कोण आहोत काय. आधी होती ती आपण कोण आहोत म्हणजे आपण तुकाराम आहोत, त्यांना उत्तर मिळत होतं विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग चालू होतं. पण नंतर भ्रम झाला. हल्ली अल्झायमर वगैरे आपण म्हणतो ना, तशा भ्रमिष्ठ अवस्थेत ते गेले. काय चांगली संधी होती. तो तुकाराम नावाचा सिनेमा लोक जगले आणि त्याच्यात ज्या काही रचना आहेत ना, आधी बीज एकले बीज अंकुरले, लोकांना वाटलं की ह्या तुकारामाच्या रचना आहेत. त्या तुकारामाच्या रचना नाही आहेत. शांताराम थत्ते वगैरे ही जी काही मंडळी त्यांनी लिहिलेलं, पण ते सुद्धा एवढे तुकाराममय झाले की त्याच्यातल्या सगळ्या रचना त्या सिनेमातल्या लोकांना तुकारामाच्याच रचना वाटतात. आता आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा, हा प्रसंग. आता आमचं गाव कुठलं तो आपण वाचूया. तुमच्या लक्षात येईल की आयुष्यभर हा माणूस सांगत होता की आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. म्हणजे आमचं मूळ गाव, नेटिव्ह प्लेस वगैरे म्हणतो ना, मूळ गाव कुठलं तर वैकुंठ. आलो याची कारण अशी, आम्ही जन्म घेतला याच कारणासाठी. आता कुठलं कारण, बोलले जे ऋषी हजारो वर्षापूर्वी ऋषींनी सांगितलेलं आहे, अशी उपासना करा असा अनुभव येईल, असं नाम घ्या आनंदात राहता येईल, हे करा हा आहार घ्या. हे ऋषी जसे वागले ना तसं आजही वागता येतं हे सांगण्यासाठी आम्ही जन्म घेतला. आज अशी माणसं आहेत का, आहेत की हो. अगदी अय्यंगार नावाचे योग, त्यांचं आयुष्य किती दीर्घ, शेवटपर्यंत फिट म्हणतात ना तसे योग होते. सातोळेकर अलीकडच्या काळात 100 वर्ष वेदात जर आयुष्य सांगितले, 120 वर्ष कृष्णाचं आयुष्य 120 वर्षांचं होतं, पण 100पेक्षा जास्त, तर मी 100 वर्ष जगणार. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांची दिनचर्या ठेवली. अलीकडच्या काळात, अगदी अलीकडच्या काळातलं तुम्हाला आवडेल असं उदाहरण सांगतो, कारण गोव्यात सुद्धा त्यांची दुकानं निघालीत. मडगावला तर मोठी निघालीत, PNG. लोकांना PNG म्हणजे जी म्हणजे गाडगीळ, हेही लोकांना माहीत नसतं. 100 वर्ष दाजीबा गाडगीळ म्हणायचे त्यांना. 100 वर्ष मी जगतो. अरे एवढी संपत्ती असली, सोन्याचे केवढे मोठे व्यापारी आहेत आता जगभर, त्यांच्या ब्रांचेस निघाले, तरुण पिढीने वगैरे काढलेले आहेत. अगदी साधे आहार, अगदी साधा आहार, विहार, विचार, उच्चार, आचार आणि विकार, ही 6 अंग आहेत, ही सांभाळायला पाहिजेत. आहार म्हणजे शाकाहार असा अर्थ घेऊ नका तुम्ही. शाकाहार हा चांगला आहे म्हणून पहिल्यांदा फक्त सोमवारी आपण शाकाहारी असतो. आता अनेक जण गुरुवारी शाकाहार करायला लागले, काही जण श्रावण महिनाभर शाकाहार करतात. हे लक्षात ठेवा ना, हा चांगला नाही. मी खाईन ना ते परिमित आणि कमीत कमी, आपण म्हणतो ना संस्कार केलेलं अन्न, हे मी सांगतो कारण तुकाराम वगैरे. संस्कार केलेलं म्हणजे काय, पहिल्यांदा आपण घेतो ते वाफलून घेतो, नंतर तळतो, नंतर त्याच्यावर हा मसाला तो मसाला, फोडणी, हे किती संस्कार झाले. म्हणजे साधं सॅलड खा म्हणून सांगतात, हल्ली लोक सॅलड खातात पण आपण त्याची कोशिंबीर करतो, त्याला फोडणी देतो. जितके जास्त संस्कार तुम्ही मूळ अन्नावर घडवाल तितकी त्याची पोषण मूल्य, न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होत जाते. साधं जितकं खाता येईल तितकं खा, साधं सकस अन्न. 100वे वर्ष, फक्त 100वा वाढदिवस पूर्ण करण्याच्या आधी दाजीबा गेले गाडगीळ. पण अगदी अलीकडची घटना आहे, 1-2 वर्षापूर्वीची घटना आहे. 100 वर्ष जगल्याची मी नावं सांगत नाही तुम्हाला. कसे जगतात हे लोक सांगा बरं. हे जगण्यासाठी म्हणून जगत नाही, जीवनासाठी जगतात, जेवणासाठी जगत नाही. जेवण हा त्यांच्या जीवनातला एक आयटम असतो फक्त. जशी आंघोळ तसं जेवण.
2 पंथ आहेत लक्षात ठेवा. तुकारामाने अभंग याच्यावरही लिहिलेले आहे की जेवणासाठी जीवन का जीवनासाठी जेवण, हे 2 प्रसंग आहेत. आपण जर विचारलं आपल्याला स्वतःला तर म्हणतील की अरे जेवणासाठी तर जगायचं, मरूया पण खात खात मरूया, पीत पीत मरूया, ईट ड्रिंक बी मेरी. आपण बघितलंय की हा चुकीचा पंथ आहे. ईट ड्रिंक बी मेरी, खूप खा खूप प्या अँड बी मेरी म्हणजे बी हॅपी होणारच नाही तुम्ही. इतकंच खा इतकंच प्या की आनंदात सेलिब्रेट करू शकाल तुमची दिवाळी, तुमचा सण किंवा वाढदिवस. म्हणून ईट ड्रिंक अँड बी हॅपी और बी मेरी. अँड दॅट अँड इज इम्पॉर्टंट. आपण अँड नाही, ईट ड्रिंक बी मेरी. भरपूर खा भरपूर प्या आणि डुकरासारखं गटारात लोळत पडा. ग्रंटिंग लाईक अ हॉग त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. शेवटी काय तेव्हा तुम्ही सम्राज्य असतात आणि ज्या वेळेला बाहेर येता त्यावेळेला कळतात की सगळी घाण वगैरे लागलेली आहे, माझं साम्राज्य गटाराचं साम्राज्य होतं. हे कसलं जीवन आहे सांगा बरं. म्हणून जर आनंदात राहायचं असेल हे म्हणतात आम्ही वैकुंठवास. मी वैकुंठातून आले. आम्ही म्हणजे आम्ही संत मंडळी, साधू मंडळी, ऋषी मुनी, साधू संत, सत्पुरुष आणि महात्मे, हे 6 लक्षात ठेवा. ऋषी मुनी पूर्वी होते फार, साधू संत मधल्या काळात होते, अजूनही आहेत, पण आता सत्पुरुष आहेत ना लोक. हे बाबा बेलसरे, स्वामी माधवनाथ, स्वामी स्वरूपानंद अलीकडच्या काळातले सत्पुरुष होते. संत माना किंवा त्यांना मानू नका, पण सत्पुरुष होते आणि त्यांचं विचार आणि आचार बघितला तर महात्मे होते ते, हे लक्षात घ्या. तर त्यांची जीवनशैली कशी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच म्हणजे सत्य खरं आजही तसंच जगता येतं. 2022 साली सुद्धा जगता येतं. सध्या आपण नाव घ्यायला हरकत नाही, रामदेव बाबा आणि त्यांची दिव्य फार्मसी. आपण ज्या 7 पुऱ्या बघणार आहोत ना, पुऱ्या म्हणल्यानंतर तुम्हाला खाण्याचा, पण पुरी या शब्दाचं अनेक वचन म्हणजे मोक्षपुरी. 7 मोक्षाच्या पुऱ्या म्हणजे गावं. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारका या 7 नगरी सांगितलेल्या आहेत. आणि त्याचं बघतात त्यावेळेला आपल्याला हे कथानक येईल. पण लक्षात ठेवा पुढे ते काय म्हणतात, झाडू संतांचे मार्ग. संतांचे मार्ग झाडून स्वच्छ करू. मागून लोक यारे यारे अवघे जन म्हणतो ना आम्ही, तर संतांच्या मार्गात आडरान असतात. बऱ्याच आडरांनी भरले जग म्हणलं ना, आडरान म्हणजे चुकीच्या मार्गाने गेले. एक सहज तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला एकनाथांना स्वप्नदृष्टांत झाला, ज्ञानेश्वर स्वप्नात येऊन सांगतात की माझ्या गळ्याला ज्या झाडाच्या खाली मी समाधी घेतली त्या झाडाची मुळी लावून माझा घसा किंवा माझा गळा श्वास घुसमटला आहे. तू ये आणि ती मुळी काढ आणि माझा श्वास मोकळा कर. आता हा स्वप्नदृष्टांत हा खरं घडलं असेल का? घडलं असेल, यात काही अवघड नाही. पैठणहून आळंदीला आले आणि त्यावेळेला लक्षात ठेवा सिद्धेश्वराचं मंदिर हा एक पॉईंट होता रेफरन्सचा. सिद्धेश्वराचं मंदिर चालू होती ना, तिथे ते झाडही होतं, पण ज्ञानेश्वरांची समाधी कुठे हे कुणीही दाखवू शकलं नाही. हे विचार करा. सगळीकडे झाडं झुडपं वाढलेली होती. मग नाथांनी पहिलं काम केलं, झाडं झुडपं काढून ज्ञानेश्वरांची समाधी मोकळी केली आणि सांगितलं आता मी उतरणार आहे खाली आणि त्यांच्या गळ्याला जो फास लागलेला आहे मुळीचा या झाडाच्या, तो मी सोडवणार आहे आणि ज्ञानदेवांचा श्वास मोकळा करणार आहे. हे आपण रूपक कथा म्हणून घेऊया ना, दृष्टांत कथा म्हणून. ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर गेले, ज्ञानेश्वरी आजही आहे की. आणि ज्ञानेश्वरांचं जे सत्व होतं ना त्याला ज्ञानेश्वरी म्हणायचं. ज्ञानेश्वरी ही त्यांची शक्ती होती ज्ञानदेवांची, म्हणून ज्ञानेश्वर गेले, ज्ञानेश्वरी आहे. त्या ज्ञानेश्वरी त्यावेळेला प्रिंटिंग कुठे होतं, प्रत्येकजण लिहित होते आणि ते लिहिताना कोण लिहित होतं? विद्वान म्हणाले आमची संस्कृत, आम्ही कशाला ते अभंग लिहू, ज्ञानेश्वर झाले तरी काय, मराठीत आम्ही लिहिणार नाही. मग लिहून कोण घेत होते? वारकरी, जे नुकतेच लिहायला शिकलेले होते आणि त्यांना कोणीतरी वाचून दाखवायचं तर म्हणजे लिहायचं. मग एखादा बोध असेल त्या ठिकाणी शोध यायचा, शोधाच्या ठिकाणी क्रोध यायचा, क्रोधाच्या ठिकाणी असे शब्द बदलले आणि लोक त्याप्रमाणे अर्थ लावायला लागले. जिथे शोध आहे तिथे काहींनी बोध म्हणलं, तेही फार बिघडलं नाही, पण काहींनी क्रोध लिहिलं ना, अक्षर घाण स्वतः लिहिलेली आणि ज्ञानेश्वरी भलतीच सांगितली जायला लागली, भलतीच वाचन पारायण व्हायला लागलं. हा ज्ञानदेवांचा श्वास घुसमटायला लागला की मला जे सांगायचं होतं तेच तुला कळत नाही. म्हणजे देवालये झाली भग्न,
काहींची देवालये झाली मग्न, चौथ्या तिसऱ्या देवालये झाली लग्न, आणि काहींनी नग्न सुद्धा लिहिलं. आणि त्याप्रमाणे अर्थ. हे एकनाथ म्हणाले हे अति झालंय. असलेल्या त्यांना मिळालेल्या सगळ्या प्रती, केवढा यज्ञ असेल सांगा बरं. म्हणून नाथांना श्रेष्ठ मानायचं. सगळ्या त्या ज्ञानेश्वरी त्यांना समजा 150 प्रती मिळाल्या, तर त्या प्रती त्यांनी मांडल्या आणि एक एक ओवी प्रत्येकाच्यातली बघितली. ज्ञानेश्वरांना शरण गेले, समाधीत उतरले ज्ञानदेवांच्या. आणि हा जो फास लागलाय त्याला पाठभेद म्हणतात. म्हणजे असे किती अर्थच निराळे लागायला लागले. म्हणून सगळं वाचलं. ते स्वतः संत होते, ज्ञानी होते. एकनाथ ज्ञानदेवांना शरण जाऊन त्यांनी ओवी लिहिली. अशा 9000 ओव्या त्यांनी लिहिल्या. स्टँडर्डायझेशन म्हणतात ना, प्रमाणीकरण केलं. हीच ज्ञानेश्वरी यापुढे. आणि शेवटी स्वतःच्या 4 ओव्या लिहिल्या. त्या 4 ओव्यात लिहिले, मी याचं लेखन कामाठी. कामाठी म्हणजे कामेरी, आपल्याकडे कामाला येतात ना कामगार, त्यांना दिसवडा वगैरे असतो, अर्धा दिवस हे काही करतो आपण. मी हा कामगिरीवर असतो, मी कामगार होतो. लेखन कामाठी मी केलेली आहे. पण एक शपथ मात्र मी तुम्हाला घालतो, ज्ञानेश्वरीच्या सर्व पतीत ह्या ओव्या असतात. आणि ही ओवी लक्षात ठेवा. मी इथे सोन्याचं ताट ज्ञानेश्वरी नावाचं ठेवलेलं आहे. त्या सोन्याच्या ताटात वाट्याही सोन्याच्या आहेत, प्यायचं पाण्याचं भांडही सोन्याचं आहे, पाणी ज्याच्यात आहे तो तांब्याही सोन्याचा आहे. आता ह्याच्यात जर तुम्ही बदल केलात तर त्या सोन्याच्या ताटात नारळाची कट्टी ठेवल्यासारखं होईल, नरवटी. हे कसं दिसेल? सोन्याची वाटी आहे, 2 वाट्या, आणि त्याच्यामध्ये नारळाची कट्टी ठेवली आहे. तुम्ही ह्याच्यात सुधारणा करू नका. ही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांच्या समाधीत उतरून, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या समाधी अवस्थेत एकरूप होऊन ही शुद्ध केलेली, सिद्ध केलेली, प्रमाणित, स्टँडर्डाईज केलेली ज्ञानेश्वरी आहे. याच्यात बदल करू नका. हे केवढं मोठं कार्य होतं. मला वाटतं काही वर्ष लागली असेल सगळ्यातली एक एक ओवी वाचायची. आणि अशा 9000 ओव्या लक्षात घ्या तुम्ही. म्हणून काय सांगतात, झाडू संतांचे मार्ग. आता मग एकनाथाने एकदा ती समाधी केली, मग परंपरा सुरू झाली, मग लोक जायला लागले कुठे, समाधीचं दर्शन घ्यायला. आणि आज आपल्याला ज्ञानेश्वरांची जी समाधी दिसते ती तेव्हापासून परंपरा सुरू झाली. काय झाली? वारी सुरू झाली. आणि वारीला ज्ञानेश्वर जे होते त्यांची पालखी पहिल्यांदा, हे सगळी शिस्त सुरू झाली. आज आपल्याला जे दिसतं ते सगळं नाथांपासून, अगदी पूर्णपणे नाथांच्या पणजोबांपासून, ज्याला भानुदास महाराज म्हणतो, भानुदास विनंती करी प्रसाद घ्यावा म्हणतो ना सकाळी काकड आरतीत, ते भानुदास महाराज, ते यांचे पणजोबा. त्यांनी विठ्ठलाची मूर्ती कर्नाटकातून आणली होती. कर्नाटकातल्या राजांनी नेली होती, पंढरपूरला आला होता. म्हणला ही काय तेजस्वी मूर्ती आहे. म्हणून त्यांनी विजयनगरचं साम्राज्य आपल्याला माहीत आहे ते घेऊन गेले. आणि पांडुरंगाचं मंदिर, फक्त मंदिर, मूर्ती नाही आहे. मग ते गेले त्या राजाकडे आणि पंढरपूरची मूर्ती तू का आणलीस? त्याच्यामुळे पंढरपूर हे भूवरचं वैकुंठ झालं होतं. आम्ही वैकुंठवासी, आम्ही पंढरीवासी, आणि ती कशाला मूर्ती आणलीस? राजा म्हणाला, मी मूर्ती आणली बरोबर आहे, पण मी राजा आहे. तुझ्याकडे कोणता अधिकार आहे? म्हणा, माझ्याकडे आध्यात्मिक अधिकार आहे, भक्तीचा अधिकार आहे. तू काहीतरी चमत्कार घडवून दाखव. राजांनी सांगितलं, तो चमत्कार मला जर पटला तर मूर्ती मी तुला देईन. ते म्हणाले, काही हरकत नाही पांडुरंगा, त्याला कोणता चमत्कार दाखवू तेच मला माहीत नाही आहे. अशा वेळेला पांडुरंगाच्या गळ्यातला हार उडून त्या भानुदास महाराजांच्या गळ्यात पडला. हे राजांनी बघितलं, पांडुरंगाला सुद्धा तुमच्याबरोबर यायचं आहे. म्हणून एकनाथांच्या पणजोबाने डोक्यावर घेऊन नाचत नाचत ते विजयनगरवरून कुठे आले? पंढरपूरला आले, त्या कर्नाटकातल्या त्या गावातून. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू आपण म्हणतो ना, तेने मज लावी अला वेधू. मला वेध लागला आहे त्याचा. जसा ग्रहणाचा आधी वेध असतो, नंतर ग्रहण ना, हे ग्रहण नाही आहे. उलट ग्रहण जे लागले अज्ञानाचं ते सुटणार आहे, पण मला वेध लागलेले. कशाचे? त्या पांडुरंगाचे. तुकाराम तेच म्हणतात, झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. हे अनेक लोक पंथ होते ना, अघोरी पंथ, तांत्रिक पंथ, चेटूक, काला जादू, ब्लॅक मॅजिक आपण म्हणतो ना, हे सगळ्यांनी एवढा समाज पोखरून टाकला होता. जरा त्या मुलीला त्रास व्हायला सुरुवात झाली की त्या मांत्रिकाला बोलवायचं, मग मांत्रिक तिला मारायचा, निरनिराळ्या देवाकडे घ्यायचा. हे आडराणी भरले जग. अरे शुद्ध भक्ती आणि त्यातलं शुद्ध नाम एवढं लोकांना कळत नाही का? म्हणून ते काय सांगतात, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्छिष्टाचा भाग शेष तो सेवू. उच्छिष्ट म्हणजे उष्ट.
हे ज्यावेळेला टेक्स्टबुकमध्ये अभंग आले ना, त्यावेळेला विधानसभेत मोठी चर्चा झाली महाराष्ट्रात, की त्यांनी का उष्ट खायचं इतरांचं म्हणजे ज्ञानेश्वरांचं म्हणलं की मी उदाहरण म्हणून सांगतो, ज्ञानेश्वर ब्राह्मण झाले, त्यांचं उष्ट आम्ही का खायचं? विचार करा. तिकडे ते तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात आम्ही संतांचं उष्ट खाऊ. उष्ट खाणं, आत्ता मी जे शब्द बोलतोय ना ते माझ्या तोंडातून बाहेर येत आहेत म्हणजे उष्ट झाले. मी तुकारामाचं नाव घेतो म्हणजे तुकाराचं नाव उष्ट करतो, एवढा अर्थ आहे. उष्ट अन्न खाऊ असं म्हणलेलं नाही. संतांचं उच्छिष्ट उष्ट म्हणजे संतांनी, ज्ञानेश्वर म्हणतात ना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आता मी ज्या वेळेला हरिमुखे म्हणा ज्ञानेश्वरांच्या तोंडातून बाहेर आलेले शब्द मी घेतले की नाही, म्हणजे मी त्यांचं उष्ट घेतलं की नाही, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्यांचं जे उष्ट आहे, एक लक्षात ठेवा, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम ही पहिला आहे. व्यासाने सगळं जग उष्ट करून टाकलेलं आहे. म्हणजे या व्यासांचं जे वाङ्मय आहे त्याच्यात फक्त महाभारतच 1,00,000 श्लोकांचं आहे. 18 महापुराण, 18 उपपुराण, भागवत, बघा ना, हे केवढे ग्रंथसंपदा व्यासाने निर्माण केली. आणि त्यावेळेला काय की व्यास हे जे आहेत त्यांनी सगळे विषय जगातले घेतलेले आहेत आणि ते सगळे विषय घेतलेले आहेत, तोंडातून वर्णन करून सांगितलेलं आहे, उष्टे करून टाकलेलं आहे. व्यासांना एकच गोष्ट उष्टी करता आली नाही, ती म्हणजे ब्रह्म. कारण ब्रह्म हा शब्द आहे, ब्रह्म हे त्या वस्तूचं नाव नाही आहे, कारण ब्रह्म ही वस्तू नाही आहे, ब्रह्म हा अनुभव आहे. आणि अनुभव हा मुक्याने घ्यायचा असतो. आणि अनुभव कसा आला तुम्ही सांगाल छान. इंग्लिश बोलणाऱ्या माणसाला व्हॉट इज छान तो विचारेल ना तुम्हाला, मग तुम्ही सांगेल गुड, मग हिंदी म्हणा गुड क्या है, त्याला गुड म्हणजे गुळ वाटेल ना, गोड म्हणतो आपण त्याला. हे सगळं असंच घडतं, भाषेचा व्यवहार आला. म्हणून नारद शेवटी सांगतात की भक्ती कशी आहे माहिती आहे ना, मूक आस्वादन वत. उदाहरणार्थ पेढा मी खाल्ला, हा खरं छान वाटते, मला माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे. आणि मला एक जण मित्र विचारतो ज्याची मातृभाषा इंग्रजी आहे की तो कसा आहे, मी म्हणतो गोड आहे. अरे गोड हा इंग्लिशमध्ये शब्द आहे. गोड म्हणजे अंकुश, जो गणपतीच्या हातात पाश आणि अंकुश असतात ना, असं ते एक त्रिशूळासारखं आहे, एकच शूल असतो त्याला, हत्ती नियंत्रित करायला तो अंकुश वापरतात. तू म्हणतो गोड, आय एम आस्किंग अबाउट टेस्ट, चव कशी आहे, आणि तू गोड म्हणतोस. इतक्यात हिंदीवाला येतो ना, गोड नाही मीठी. तू म्हणतो व्हॉट इज मीठी, त्याला तेही माहीत नाही आहे. हा स्वीट म्हणतो, तो म्हणतो मीठा आहे पेढा, हा गोड म्हणतो. सगळे भांडणच, कारण भाषा आली की भांडण आलं. एक सहज गमतीदार प्रसंग सांगतो, बायबलमधला आहे, की माणसाच्या मनात आलं की आपण एकत्र येऊया आणि असा एक टॉवर तयार करूया की त्या टॉवरवरून चढून स्वर्गात जाता येईल. आणि तो टॉवर स्वर्गाला पोहोचेतोपर्यंत बांधला त्याने. विशेष लक्षात ठेवा, आता देवाला भीती वाटली की ही जर ट्रॅफिक सुरू झाली, हल्ली फ्लायओव्हर असतात ना, हा फ्लायओव्हर, फ्लाय अबव, हा वरती गेला, मग काय करायचं. देवांचे गुरु बृहस्पती म्हणाले की सगळेजण एकाच भाषेत बोलतायत आणि ती खुणांची भाषा आहे. एक मोठा चेहरा आहे, तू नको तू आण, तुला उचलणार नाही, हा आणतो. फक्त खुणांची भाषा होती आणि त्या भाषेमुळे टॉवर वरती गेला होता. मग सांगितलं निरनिराळ्या भाषा तयार कर. आपल्याच देशात बघा, एक मराठी बोलतोय, एक कानडी बोलतोय, एक गुजराती बोलतोय. टॉवर कधी पूर्ण होईल का? कारण हा सांगणार त्याच्या विरुद्ध तो बोलणार, मीच का ठेवायचा, तू ठेव. झाला नाही. इतकंच नाही तर आधीचा बांधलेला टॉवर हा तुझा दगड नाही का? लहान मुलं वाळूचे करतात किल्ले समुद्र किनाऱ्यावर आणि याचा तो मोडतो, त्याचा तो मोडतो. आमच्या कॉलनीत एक नाटक दरवर्षी घडतं की हे कित्येक दिवस आधी सुरुवात करतात नरकासूर तयार करायला. आणि त्याच्या वेळेचा जो कोण हिरो असेल, म्हणजे व्हिलन, लादेन होता त्यावेळेला, लादेन केला होता त्यांनी वगैरे. आणि रात्री 2 वाजेपर्यंत त्यांचा नरकासूर चालू असतो. 4 वाजता नरकासूर जाळण्यासाठी त्या मंदिरासमोर एक पटांगण आहे, तिथे आणायचे. उठून बघतात तर ह्यांचा नरकासूर जाळलेला आहे कुणीतरी ऑलरेडी. मग दुसरे उठून बघतात, ह्यांचा त्यांनी जाळलाय, त्यांचा यांनी जाळलाय. बिचारा नरकासूर. जे करतात त्यांना जाळल्याचा आनंद कधी मिळत नाही. हे भाषा बदलली, भाव बदलतो. आणि हा भाव नेहमीच प्रेमाचा असेल असं नाही, द्वेषाचा असतो बऱ्याच वेळेला. म्हणून संतांची भाषा एक आहे, प्रेमाची. ज्या वेळेला तुम्ही म्हणतात की कसा आहे ब्रह्म, मूक, मौन ही सगळ्यात चांगली लँग्वेज आहे, प्रेमाची भाषा आहे ती.
अर्थे लोपली पुराणे, पुराणांचा अर्थच गेलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ना, अर्थाचा अनर्थ करून सांगितला जातो, आजही सांगितले जातात. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. म्हणून ते म्हणतात की तुम्ही वेदांती लोक कोणाला म्हणतात? अरे यांचे 2 वेद पाठ आहेत म्हणून यांचं आडनाव द्विवेदी, यांचे 3 वेद पाठ आहेत आडनाव त्रिवेदी, आणि यांचे 4 वेद पाठ आहेत चतुर्वेदी. ही आडनावं अजूनही आहेत की द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, अजूनही आडनाव आहेत. पण फक्त पाठांतर आहे. पाठ करायचे वेद आणि सांगायचं काय? एकम सत्य, सत्य एकच आहे आणि आपण सगळी त्या सत्याची संतानं आहोत, म्हणजे मुलं आहोत. मग अस्पृश्यता आली कुठून? सगळेजण जे त्या एकाच ब्रह्माचे, एकाच संताचे, अस्पृश्यता कुठून आली? शब्दज्ञाने. त्यांनी सांगितलेलं आहे की नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडविले. विषय, विषय म्हणजे उपभोग. सध्या तुम्हाला सांगतो ना, उपभोगांचा काळ आहे आणि उपभोगामुळे हे व्हायरस ते व्हायरस येतच राहणार आहेत, हा रोग तो रोग येतच राहणार आहे. शरीर काय करेल याच्यापेक्षा मन शरीरावर कसं प्रभुत्व मिळवेल, मनावर बुद्धी कशी प्रभुत्व मिळवेल, हे आपण हरिपाठात उरलेल्या 4 दिवशी हे बघणार आहोत. लक्षात ठेवा. पुढे काय सांगेल? अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडवली. आता आम्ही काय करणार आहोत? पिटू भक्तीचा डांगोरा. नको ते ज्ञान, नको ती वेद उपनिषद. आम्ही भक्तीचा डांगोरा म्हणजे दवंडी. पूर्वी दवंडी पिटवून सांगायचे ना, डुगडुग डुगडुग डुग, लोक जमायचे आणि ऐका हो ऐका, राजाने फरमान काढलंय. हे जे सगळी तो या चौकातून त्या चौकात, दुसरं कम्युनिकेशनचं साधन काय होतं? दवंडी पिटवायची. हल्लीसुद्धा काही मी परवा एके ठिकाणी गेलो होतो तर तिथे सकाळी इतकं सुंदर गाणं होतं. मी म्हटलं हे गाणं कुठलं, मला पाहिजे हे गाणं. त्यावेळेला तो घरातला लहान मुलगा म्हणतो, अहो तो कचऱ्याची गाडी आहे, तेव्हा लोकांनो कचरा वाटेल तिथे टाकू नका. हे त्या गाण्यात केलेलं इतकी सुंदर चाल, इतकं सुंदर. मी म्हटलं मला हे रेकॉर्ड करून पाठवा तुम्ही, कचऱ्याची गाडी. आणि इतकं सुंदर गीत की तुम्ही कचरा, आम्ही आलोय ना तुमच्या दारात, मग दारात कचरा कशाला टाकता? आमच्या या टोपलीत टाका, आमच्या या डब्यात टाका, असं ते गाणं आहे. मी कशासाठी तुम्हाला सांगतोय की आम्ही भक्तीची दवंडी पेटवू सगळीकडे. आणि भक्तीची म्हणजे प्रेमाची. प्रेमाशिवाय भक्ती नाही आहे, प्रेमाशिवाय ज्ञान असू शकेल. उलट ज्ञानी झाला की प्रेम कमी होईल, हे लक्षात ठेवा. ज्ञान झाला की अहंकार वाढतो आणि भक्ती आली की नम्रता वाढते. नम्रता म्हणजे प्रेम, सेवा, त्याग, नम्रता आहे. अहंकार म्हणजे मीच श्रेष्ठ, आणि मी श्रेष्ठ म्हटलं की मी आणि तू ही भिंत तयारच झाली. आपण सगळे एक, ही भक्तीची भाषा आहे. म्हणून आम्ही भक्तीचा डांगोरा पिटू. कोण म्हणतायत? तुकाराम. कळी काळाशी दरारा, हा कळी काळ शब्द आहे ना, हा संतांचा कळीचा शब्द आहे. सध्या जे आपण अनुभवतोय ना, तो कलिकाल आहे. आपल्याला माहीत नाही पोटात काय आहे, माझ्या हृदयात काय आहे. अरे माणसं बोलता बोलता जातात. हे कोविड वगैरे विसरा. पूर्वीसुद्धा, कोविड येण्यापूर्वीसुद्धा, अरे आज होता, अरे सकाळी मी त्याला पाहिला, माणसं जात होती. कारण आपल्या शरीरात या क्षणी काय चाललंय हे आपल्याला माहीत नाही. मागे मी तुम्हाला सहज एक उदाहरण दिलं होतं, तुम्ही विनोद म्हणून ते ऐकलं असेल, पण ही सत्यकथा आहे की तो NRI आहे. वडिलांना तिकडे गेल्यानंतर भरपूरच करतात, वडील अमेरिकेला यायला तयार नाही आहेत. ते इथलं चांगल्यात चांगलं हॉस्पिटल. त्याच्या आधी त्यांनी सगळ्या त्याच्या तपासण्या करायला सांगितल्या, हे करायला सांगितलं, आणि म्हणाले आज तुमचे वडील तुमच्याबरोबर कसे आले? माझं 4थ्या मजल्यावर ऑफिस आहे आणि लिफ्ट तर बंद आहे, इलेक्ट्रिसिटीच नाही आहे. म्हणाले जिना चढून आले वडील माझे. म्हणाले सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे, मी सगळ्या चाचण्या केल्या, वडिलांना तुमच्या तपासलं, 20 वर्ष तुमच्या वडिलांच्या हार्टला काही होणार नाही आहे. आता झालं. त्यांना एवढा आनंद झाला. आपण काय म्हणतो की पहिल्यांदा त्यांनी सांगितलं, बिल दिल्यानंतर हार्ट अटॅक आला आणि त्या हार्ट अटॅकमध्ये तो मेला. हे इथे असं झालेलं नाही आहे. खणखणीत आहे. त्यांनी 4 पावलं टाकली वडिलांनी, आणि बिफोर ही रीच द डोअर ऑफ दॅट रूम ही कोलॅप्स्ड अँड डाईड ऑफ मॅसिव्ह हार्ट अटॅक. आता तो NRI म्हणतो, मला कोर्टात जाऊन तुमच्याकडून कॉम्पेन्सेशन नको आहे. आय जस्ट वॉन्ट टू नो द ग्राउंड्स ऑन विच यू सेड माय फादर्स हार्ट इज स्ट्रॉंग. कोणत्या आधारावर तुम्ही सांगितले? मला तो आधार पाहिजे. तुम्ही टेस्टच्या आधारे सांगितलेत, हो टेस्ट सगळ्या निगेटिव्ह आहेत, बरोबर.
तुम्ही 4 मजले ते चढून आले म्हणून सांगितले, तुम्ही आत्ताही त्यांचं ब्लड प्रेशर वगैरे सगळं घेतलं. डॉक्टरना माहीत नसलेला एखादा फॅक्टर असू शकतो की हो, जो आपल्याला माहीत नाही, जो टेस्टमध्ये सापडत नाही. आणि जितकी जास्त जास्त आपली इन्स्ट्रुमेंट्स ही सेन्सिटिव्ह होत जातात, तितकी मिसरीडिंग, मिसकॅल्क्युलेशन और मिसडायग्नॉसिस होण्याची शक्यता असते. एक माझ्या मित्राचं उदाहरण फक्त सांगतो आणि आपण हा तुकारामाचा अभंग संपवलेला आहे. पुढचा फार सोपा आहे. काय झालं इथे त्यांनी, आता ते जुनं झालं तंत्र, आता त्याच्या पुढचे आलेले आहेत. नाही, ज्या वेळेला स्कॅनिंग सुरू झालं, CT स्कॅन, त्यावेळेला पहिल्यांदा 16 अँगल्समधून काढत होते. ती यंत्र जुनी झालेली यंत्र गोव्यासारख्या ठिकाणी आली. तिकडे 32वालं यंत्र आलं. 32 अँगल्समधून तुमच्या रोगाची किंवा शरीराची तपासणी व्हायला लागली. पुढे 32 जुनं झालं, 64 आलं, तिकडे 32वाली इकडे आली, तिकडे 128 आली, 128 मधून. आणि पेट स्कॅन सध्या जो आहे ना, तो जवळजवळ अल्टिमेट सगळ्या बाजूनी तुमचं शरीर तपासलं जातं. तिथे काही कळत नाही. इथे त्यांचं जे स्कॅनिंग झालं त्याच्यात त्यांनी सांगितलं की बॅकबोनचे जे व्हर्टिब्रा आहेत ना, मणके आपण म्हणतो, त्या मणक्याचा तुम्हाला कॅन्सर झालेला आहे. देर इज ग्रोथ विच मे बी कॅन्सरस, यू गेट देम टेस्टेड. आपण त्याचं काय बायोप्सी करूया. तर ते म्हणाले आम्ही इथे करण्यापेक्षा आम्ही मुंबईला जातो, टाटा. त्यांची तर ॲडव्हान्स्ड आहे. त्यांनी सांगितलं काय लक्षात, मी कशाचं उदाहरण देतोय लक्षात ठेवा, की जसं ज्ञान पुढे पुढे जाईल तसं तशा चुका होण्याची शक्यता सुद्धा वाढेल. अतिशहाणा आपण म्हणतो ना, त्याची कॅल्क्युलेशन्स चुकीचे असू शकतात. ते म्हणाले यांना बिलकुल कॅन्सर नाही आहे, बिलकुल नाही आहे. त्या वरचा जो व्हर्टिब्रा आहे मणका, त्याची शॅडो पडलेली आहे, ती त्यांना ग्रोथ वाटली. सावली जी पडलेली आहे ती यांना ग्रोथ वाटली. कल्पना करा किती पुढे गेलेलं आहे विज्ञान. पण त्याच्यामुळे ही चूक होते. आणखीन एक सांगू का तुम्हाला, विषय आलाय म्हणून सांगतो. पहिले ज्या वेळेला चंद्रावर गेली मंडळी आणि त्यांनी ती निरनिराळी ॲपॅरेटस तिथे ठेवली, चंद्रावर ॲटमॉस्फिअर नाही, चंद्रावर हवाच नाही तर पाणी काय. चंद्रावर तुम्ही असा झेंडा ठेवला तर तो हलणार नाही आहे, कारण तिथे हवा नाही आहे. हे सगळं. आणि हे ॲस्ट्रॉनॉट्स परत येतात. परत येताना त्यांनी जी यंत्र ठेवलेली आहेत त्याच्यावरून बाष्प, ज्याला व्हेपर म्हणतात ना, इट वॉज डिटेक्टेड. ते चंद्राच्या ॲटमॉस्फिअर तिथे ही व्हेपर म्हणजे लिक्विड झालं ना, पाणी. हे कसं झालं त्यांना उत्तरच सापडेना. आणि शेवटी कुणीतरी सांगितलं की परत येताना आमचं जाताना 7 मजली रॉकेट असतं ना, आणि एक एक मजला मागे रेटून रॉकेट पुढे जातं. जमिनीवर उडताना जमीन आहे ना, पण अवकाशात काय आहे, स्पेसमध्ये मागचा सोडला असं करत एवढा जातं. त्याच्यातलं सुद्धा चंद्रावर एवढं जातं. आणि त्याच्यावरून जर परत यायचं असेल तर येताना त्याच्यावर चंद्रावरचे दगड वगैरे असं काहीतरी आणलेलं असतं, म्हणून वजन कमीत कमी करावं लागतं, नाहीतर फ्युएल जास्त जाईल आणि मग अपघात होईल. पोचण्यापूर्वी ऑक्सिजन संपेल, फ्युएल संपेल वगैरे. म्हणून आमची जी युरिन साठलेली होती, लक्षात ठेवा, वी डम्प्ड दॅट युरिन इन स्पेस आणि दॅट वॉज डिटेक्टेड आणि ती व्हेपर म्हणून तुमच्याकडे आली. केवढी सेन्सिटिव्ह यंत्र आहेत, पण सेन्सिटिव्ह यंत्र असल्यामुळे चुकीचं कन्क्ल्युजन किंवा इन्फरन्स, तर्क किंवा अनुमान निघण्याची शक्यता आहे. हे घडणार आहे. मग आम्ही भक्ती करतो ना, त्यापेक्षा भक्तीत आओ जाओ घर तुम्हारा, जरा चुकलात पडलास तरी हरकत नाही रे, मागून येणारा वारकरी माऊली पडलीस उचल घेऊन जाईल. ज्ञानाचा मार्ग तसा नाही, एकट्याचा मार्ग आहे. या एकट्या पर्वतावर गेलेला आहे आणि तिथे पडला तर कोण बघणार आहे तुम्हाला. म्हणून पाऊले चालती पंढरीची वाट, या पंढरीच्या वाटेवर मागून लोक येतच असतात. तुम्ही या वाटेवर पडलात ना तरी मागून येणारा भक्त असल्यामुळे तुम्हाला उठवेल, तुमच्याबरोबर चालवेल, हे घडेल. विचार करा. आणि शेवटी सांगतात कळी काळाशी डरा. सध्याचा जो काळ आहे ना त्याला कली काल म्हणतात. कली म्हणजे कलह. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पुढे नळ राजाचा उल्लेख येणार आहे, त्यावेळेला लक्षात ठेवा. नल दमयंती कथानक. नळाच्या मनात, नळ हे नाव आहे, नल, नळ मराठीत म्हणतात, तुम्हाला दुसरंच काहीतरी दिसेल, नल म्हणूया आपण. नल दमयंती हा शिकार करून आलेला आहे. याच्यावरून आपण शिकायचं काय, लक्षात ठेवा. हातपाय धुतले, भूक लागलेली असेल, जेवायला बसला. कली वाट बघत होता याच्या शरीराचा कुठला अस्वच्छ भाग मला मिळतो का, त्यातून मी आत शिरेन. अस्वच्छ भाग हा शरीराचा काय, मनाचे आपलं किती अस्वच्छ भाग आहे तो. आपल्या मनात कली शिरायला, कलीला कष्ट करायला नको किंवा दार उघडायची वाट बघायला नको. आपली सगळीच दारं उघडी आहेत.
आपण नको त्याचं चिंतन करतो, नको ते विचार करतो. ह्याचं बरं झालं नाही तर बरं असा निराळा विचार कधीतरी आपल्या मनात येऊन जातो. हा कली आहे. तर त्यांनी पाय धुतले आणि त्याच्या पायाचा अंगठा धुवायचा राहिला. लक्षात ठेवा. तो म्हणतो बरं आहे, हा मला अस्वच्छ मिळाला. त्याच्यातून तो कली शिरतो त्या नल राजाच्या ह्याच्यात आणि मग सगळा कलह निर्माण करतो. हे लक्षात घ्या. पुढे काय सांगितलेलं, म्हणून जय जयकार करा आनंदे. कशाचा जय जयकार करा? हरीचा जय. मग हरी की जय, हरी विजय किंवा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हे लक्षात घ्या. ते झाल्यानंतर सगळ्यात प्रसिद्ध अभंग, तो काही त्याच्यावर काही फार सांगायची गरज नाही आहे, पण हल्ली जे पॉझिटिव्ह थिंकिंग आपण म्हणतो ना, दिस इज द हाईट ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. कारण नुसतं थिंकिंग नाही हो, आपण लोकांना सांगताना अरे बाबा थिंक पॉझिटिव्हली, बी पॉझिटिव्ह. हा काय ब्लड ग्रुप नाही आहे, ती जीवनशैली आहे. बी पॉझिटिव्ह. हे पण इतरांना सांगायला मी कुठे पॉझिटिव्ह आहे? मी स्वतःच्या बाबतीत निगेटिव्हच विचार करतो, स्वतःच्या कुटुंबाच्या निगेटिव्हच विचार करतो. इतरांना सांगायला, आणि हे फार पूर्वीपासून आहे. म्हणून मराठीत म्हणच आहे ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः कोरडा पाषाण. माझ्यावर कुठलाच संस्कार नाही आहे, पण लोकांना मात्र मी सांगायला ब्रह्मज्ञान माझ्याकडे. सावध राहायला पाहिजे. आणि म्हणून काय झालं, तू काय ह्यांचं पॉझिटिव्ह थिंकिंग इज नॉट इनफ, पॉझिटिव्ह लिव्हिंग पाहिजे. हा विचार आपल्याला नवीन नाही आहे, पण पॉझिटिव्हली जगायला पाहिजे हो. आणि जगण्यासाठी एनर्जी पाहिजे, ती पॉझिटिव्ह पाहिजे, आणि ती नामस्मरणातून मिळते. 4 दिवस आपला जो विषय असणार आहे ना, त्याचा सेंट्रल पॉईंट, मध्यवर्ती बिंदू किंवा कल्पना, फोकस काय असेल, तर पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळाली पाहिजे. आणि पॉझिटिव्ह एनर्जी खाण्यातून मिळते का? येस, पण टू सम एक्सटेंट. व्यायामातून मिळते का? येस, बट टू म्हणजे काही प्रमाणात खाण्यातून, काही प्रमाणात चालण्यातून, फिरण्यातून, काही प्रमाणात व्यायामातून, काही प्रमाणात योगातून, काही प्रमाणात. पण त्याच्यापेक्षा जास्त मला मिळवायचे असेल तर तुम्ही विचारातूनच मिळवणार. तुमचं मन शुद्ध पाहिजे, तुमचे विचार शुद्ध पाहिजेत. आणि ते जर असेल तर बाकीच्या या गोष्टी थोड्या कमी असल्या तरी चालते. पण आपण बाकीच्या बाबतीत, शरीराच्या बाबतीत आपण जास्तीत जास्त फिट राहण्याचा प्रयत्न करतो. अगदी चांगली गोष्ट आहे. पण व्हॉट अबाउट माइंड? इफ आय मेंटली अनफिट. आणि आपण मेंटली अनफिटचा अगदी सोपा अर्थ काय? आय लूज द बॅलन्स ऑफ माय माइंड. जरा मनाविरुद्ध झालं, मी रागवलो, हातातली वस्तू फेकून दिली. हे नॉर्मल माइंड आहे काय? सांगा बरं. सगळे आपण मेंटली सिक आहोत सगळेजण. कारण मनाचा तोल आपल्याला सावरता येत नाही. ज्याला आपण म्हणतो स्थिर मन, आपण म्हणतो इक्विलिब्रियम ऑफ माइंड थिंकिंग. हे इक्विलिब्रियम आपलं संतुलन उरलेलं नाही आहे, तोल जातो लगेच. आणि मनाचा तोल जातो तो नामानी साधला जाईल. हा संतांचा सिद्धांत आहे. नाम, मनाचा तोल नामानं साधला जाईल. आणि आजचा काळच कलिकाल आहे, आणि त्यामुळे तुम्हाला नामाशिवाय पर्याय नाही. नाम कसं काम करतं ते सांगण्यापूर्वी हा बरे झाले देवा, हा अत्यंत सोपा आणि तुकारामाचा आत्मचरित्र सांगणारा हा अभंग आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे. आपण म्हणू का हो असं? काय हो, काय वैभव होतं ना, आता सगळं दिवाळं. ओ, जिथे हिरे वेचत होतो तिथे आता शेण्या वेचाव्या लागलेल्या. विचार करूया आपण. तो म्हणतो बरे झाले देवा निघाले दिवाळे. दिवाळे कशाचे? दुकानाचे. आणि दुकानात चांगली गर्दी असायची. तुम्हाला सांगितलं काय, लोक दुसरीकडे गेल्यानंतर तुकारामाचा शब्द देऊन उधारी मिळवायचे, नंतर उधारी फेडायचे. इतकं तुकाराम होते. बरे झाले देवा निघाले दिवाळे. रोज त्या दुकानात जाऊन हा कंटाळला असेल. काय घडलं होतं या काळात लक्षात ठेवा. त्याला पुढे येणार आहे गुरुचा उल्लेख, त्यावेळेला सांगेन. गुरुचा अनुग्रह त्यांना झाला स्वप्नात. देहातला गुरु तुकारामाईलाही नाही आहे, आणि देहातला गुरु रामदासांनाही नाही आहे. रामदासांच्या चरित्रात प्रभू रामचंद्र येऊन त्यांनी श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र दिला, आणि रामदास हे नाव दिलं वयाच्या 8व्या वर्षी. त्याच्यानंतर 65 वर्ष जगलेले समर्थ. गुरु कोण? राम. नाव काय? रामदास. मंत्र कुठला? श्रीराम जय राम जय जय राम. दिला कोणी? साक्षात रामाने. मला देहातला माणूस म्हणून गुरु नाही. तसंच तुकारामाचं स्वप्न दृष्टांत. त्यांना गुरु पाहिजे म्हणून अशी ओढ लागली होती, कारण हे सगळं घडलं होतं. अशा वेळेला स्वप्नात बाबाजी चैतन्य संप्रदायातले बाबाजी नावाचे येतात, आणि ते म्हणतात मी तुला मंत्र देतो,
मी तुझा गुरु होतो, मंत्र दिला रामकृष्ण हरी ओम रामकृष्ण. ओम हे अलीकडे लावतात, पण रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. आपण ज्ञानबा तुकाराम म्हणतो, ज्ञानेश्वर ज्ञानबा तुकाराम कसं म्हणतील सांगा बरं. तुकारामाचं नाव कसं घेईल? तुकाराम काही ज्ञानबा तुकाराम म्हणत नव्हता. रामकृष्ण हरी तर विठ्ठल विठ्ठल विठोबा पांडुरंग, हे सगळे होते मंत्र. तर स्वप्नात दिलं, आणि हा स्वप्न दृष्टांत खरा आहे हे तुला पटावं म्हणून उद्या इंद्रायणीच्या काठी ना देहू, इंद्रायणीच्या काठी आळंदी, तीच इंद्रायणी वाहते. आणि अशा वेळेला उद्या घाटावर, म्हणजे पायऱ्या बांधतात ना वरती येण्यासाठी, त्या घाटावर मी तुला आत्ता जसा दिसलो तसा दिसेन. पावशेर तूप मला गुरु दक्षिणा म्हणून दे, पावशेर तूप. आणि तुकाराम पावशेर तूप घेऊन, हा दिसतोय का, तो दिसतोय का, तो दिसतोय का, फिरले. कुणीतरी दिसत असेल त्याला त्यांनी अर्पण केलं. हा अनुग्रह झालाय तुकारामाचा. आणि खरंच सांगतो, तुकारामाचे जे अभंग आहेत ना, इतके सोपे पण इतके महान अर्थ असलेले आहेत. खरंच याला संत सूर्य म्हणतात, ते अगदी खरं आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, पण तुका झालास हे कळस. कळस महत्त्वाचा आहे ना, तो तुकाराम आहे. आणि कळस सर्व दृष्टीने. आपण ज्ञानबा तुकाराम म्हणतो, ज्ञानबा पहिले आणि तुकाराम नंतर, आणि मध्ये सगळे संत येऊन जातात. आपण म्हणतो ना की निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, हे सगळे महत्त्वाचे संत झाले ना. मग त्याच्यात तुकाराम, आणि सुरुवात आपण ज्ञानबापासून करतो. निवृत्ती म्हणतो आपण, पण ज्ञानेश्वर तुकाराम, ज्ञानबा तुकाराम हा मंत्र झाला त्या वारकरी संप्रदायाचा. इथे काय सांगितले लक्षात ठेवा, बरे झाले देवा निघाले दिवाळे. आपण दिवाळं आपलं काही निघणार नाही आहे लक्षात ठेवा. पण जरा काही मनाविरुद्ध झाली की देवा इतकं केलं आणि हेच का मिळालं, हेच का फळ नाही आहे, अरे ह्याचं सगळं वैभव गेलं. तुकारामाच्या शब्दावर जे इतर ठिकाणी व्यवहार होत होते, आता त्यालाच त्याच्या गावात काय, त्याच्या घरात मान राहिलेला नाही आहे. रात्री उशिराला तर ती रात्रभर स्वतःला बाहेर ठेवायची, नाही आता काही घरात घ्यायचं. असे कितीतरी प्रसंग आहेत. आणि तुकाराम म्हणतात, अगं घे ना घात, अगं घे ना घात, बाहेर कशाला, वगैरे वगैरे. हे आहेत जीवनातले प्रसंग. तुकारामाने तेही भोगलं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. एक मुलगा नातू सहज गमतीनं म्हणून जातो. आजोबा म्हणतात, आज रात्री याला जेवायला द्यायचं नाही, शुभं करोती कल्याणम. आपण म्हणतो घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. हे पोरग गमतीनं म्हणालं, घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची पीडा घरात येऊ दे. आता बाहेरली पीडा म्हणजे काय हे सांगायला पाहिजे का? हे गमतीनं ते म्हणाले, याला द्यायचं नाही बिलकुल. संध्याकाळच्या वेळेला अभद्र बोलतो, आज रात्री याला जेवण नाही. तो म्हणतो, आजोबा मी गंमत केली, मला पाठ आहे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. हे लक्षात ठेवा ना. आणि खरीच जर लक्ष्मी नावाची बाई आली तर तीही पीडाच घेऊ घरात, उगीच कशा कुणाला बोलवता. भाव महत्त्वाचा आहे. हा म्हणतो बरी झाली पीडा आली, दुष्काळाची पीडा आली. आपण कोविडची पीडा, कुणी म्हणलं असेल का बरं झालं कोविड आला, आता ज्याला काम करायला नको होतं, बऱ्याच जणांनी म्हणलं असेल, शिक्षकांनी वगैरे म्हणलं असेल, घरून काम करायचं, वर्क फ्रॉम होम. नॅशनल कंपनीच्या त्यांनी अर्ज केलेले आहेत की आम्हाला फॅक्टरीत येऊ द्या, तिथे वर्किंग अवर्स असतात, 12-12 तास काम करावं लागतं, पगार देतात पण कामही करून घेतात. सरकारी नोकरांचं बरं होतं, शाळेतले शिक्षक म्हणजे सरकारीच नोकर, फार बरं होतं. कोविदा पुन्हा कशी पाखरा येशील रे परतून, अशी काही गाणी असायची. तर असं हे विचार करूया आपण की ते बरं आहे का. हा म्हणतो पीडा बरी आहे ती, कारण त्यामुळे झालं काय, दुष्काळामुळे दुकान बंद पडलं. पुढे बघा, अनुतापे तुझे राहिले चिंतन. पश्चाताप झाला मला की काय संसार करत होतो मी, आता तुझं चिंतन करण्याखेरीज दुसरं काही नाही. कारण चिंता कशाची करू, दुकानाची, दुकान तर बंद पडलं, चिंता कशी संसाराची, अरे खायलाच काही नाही आहे, तर आज जेवायला काय करायचं हा प्रश्न आमच्या घरात विचारला जात नाही, कारण काहीच नाही आहे. अरे काय भयंकर परिस्थिती तुकारामाची झालेली आहे. पण त्याच वेळेला त्याचे जे अभंग आहेत ना, अस्सल सोनं आहे ते. इथे बघा, अनुतापे आणि पश्चातमय राहिले चिंतन, झाला हा वमन संसार आहे. वमन म्हणजे ओकारी, संसारातले ते म्हणलं की मला ओकारी येते. पुढे तो म्हणतो ना उपेक्षेली. तुम्ही म्हणाल हे कसं करायचं, तुकारामाने हे केलं, आपण थोडं तरी करूया किंवा. आता आपण इथे आलेलो आहोत ना, म्हणजे मी जर म्हणलं की 2 तास आपण संसाराची उपेक्षा केली तर बरोबर आहे. मला चांगली काही अपेक्षा करायची असेल तर काहीतरी दुसऱ्या गोष्टीची उपेक्षा करावीच लागते.
काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी सोडावं लागतं, हा नियम आहे. तर त्यामुळे काय झालं, बरे झाले देवा बाईला कर्कशा, कर्कश बायको दिलीस, हे फार बरं झालं. एकाने स्वातंत्र्य सैनिक लग्न वगैरे केलं आणि बायको दिसायला कुरूप होती. तर म्हणलं की लोकांनी विचारलं त्यांना, तर ते म्हणाले अगदी खरं सांगू का, मला ती माऊलीसारखी आहे, माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे, संसार ती चालवते, पण मी अशी निवडली कारण मला माझं देशाचं कार्य चालू ठेवायचं होतं. मी मोहात पडलो असतो, मी संसारात रमलो असतो, मी तिच्याबरोबर निरनिळ्या ठिकाणी जाण्याचे वीकेंड वगैरे प्लॅन्स केले असते. आता मला वाटतच नाही आणि ती आपल्या कामात मग्न आहे. असा आमचा संसार चाललेला आहे. इथे मला संसार वमन वाटतो, म्हणजे ओकार इथे काय तेच भोग घ्यायचे, काय तेच अनुभव घ्यायचे, कंटाळा नाही काही येत. म्हणून बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये, बरे झाले जगी पावलो अपमान. आपल्याला सगळ्यांना सन्मान हवा असतो, हा म्हणतो अपमान झाला हे बरं झालं. हे केवढी हाईट ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, हे इंटरप्रिटेशन आहे, लक्षात ठेवा. मान अपमान कसला हो. मागे एक प्रसंग बघितला होता, त्या प्रसंगात तुकारामापेक्षा त्यांची बायको आहे ना ती श्रेष्ठ दाखवलेली आहे, फार सुंदर आहे. तुकाराम बरे लोकांना काय असतं, शिमगा आला ना, आता काल होळी झाली की शिमग्यानंतर शिमगा संपला पण कवित्व उरलं म्हणतात. कवित्व म्हणजे बोंब, शिमग्याला जी बोंब मारतात ती 4-5 दिवस चालूच असते रंगपंचमीपर्यंत. आपण रंगपंचमी काल करतो होळीच्या दुसऱ्या दिवशी, पण पंचमी आहे ते तिथे तेपर्यंत चालच असतं, हे चाललेलंच असतं. तर इथे काय म्हणाले त्यांना की अपमान मला झाला, तुकाराम बरं आहे, आपण त्याची काहीतरी खोड काढूया. त्याला गाढवावर बसवलं, गाढवावर उलटं बसवलं, गळ्यात चपलांची म्हणजे जोते म्हणतो ना त्याची माळ घातली तुकारामाच्या. आणि तुकाराम म्हणतो हा हार कुणीच घातला नव्हता. कीर्तन करताना लोक फुलाचा हार घालायचे, तुळशीची माळ घातली होती, पण हा हार कुणीच घातला नाही. काय छान आहे. गाढवावर यानं उलटं बसवलं. म्हणाले बावरे असं कुणी बसलंच नसेल. एका सर्कशीत तो विनोदी आयटम होता आणि दररोज तो निरनिराळ्या पद्धतीने सादर केला. तुम्ही असा घोडा बघितलाय का की ज्याला शेपटाच्या ठिकाणी तोंड आहे आणि तोंडाच्या ठिकाणी शेपूट आहे. बापरे, लोक बघायला जायचे आणि घोडेस्वार उलटा बसून यायचा. हो, घोड्या शेपटाला लगाम लावलेला आहे आणि त्या घोड्याला ट्रेंड होता ना, तो उलटा बसायचा. बघा, तोंडाच्या ठिकाणी शेपूट आहे आणि शेपटाच्या ठिकाणी घोडा रिव्हर्समध्ये जायचा. मजा बघा. हा विनोद सोडा, पण इथे त्यानं उलटं बसवलं. आणि इतकंच नाही तर गाढवाच्या शेपटाला एक डबा बांधला रिकामा आणि त्याला फटाक्याचे आपण मारान म्हणतो ना ते लावलं आणि ते पेटवून दिलं. काय गाढव जीवाच्या आकांताने पळायला लागलं आणि आपण पडू नये तुकारामांनी घट्ट गाढवाचे जे केस धरलं. आणि एकच माझी विनंती आहे, ती ऐकाल का. म्हणाले की घरावरून न्या, माझ्या दुसरीकडून नेऊन, माझ्या घरावरून. बायकोने बघितलं पाहिजे, कारण ही दुसरी बायको आहे माझी. दुसरी बायको दुसऱ्या लग्नात काही वरात वगैरे काढत नाही. आणि तिची खूप इच्छा होती, सावकाराची मुलगी होती, की घोड्यावरून वगैरे आपला येईल नवरा. काही तिची इच्छा पुरवली गेलेली नाही. हे बघूया ना गाढवावरून. आणि लोक तिला सांगत आले, अवले ये बाहेर, ये बाहेर, तुझं सोंग, ती सोंग म्हणायची, ध्यान म्हणायची, हे कसं येतंय ते बघ. ती बाहेर आली आणि नमस्कार करून खाली डोकं घालून उभी राहिली. नंतर तुकाराम गावाबाहेर गेल्यानंतर मुलं गेली, हा उतरले, माळ काढून ठेवली आणि म्हणाले की तू शिव्या देशील असं वाटलं मला, तू खाली मान घालून नमस्कार करून काय उभी होती. म्हणाले तुम्ही गरुडावरून येत होता. बघा, तुम्ही गरुडावरून येत होतात. तुम्ही गाढवावर बसलो होतो, मला गाढव दिसलंच नाही, मला गरुड दिसला. आणि गरुडावरून धावत माझा कैवारी आला, म्हणजे माझा पती आला, साक्षात विष्णू आहात तुम्ही, म्हणून मी नमस्कार करून. मग केवढा अधिकार आहे. तुकाराम म्हणाले अवले अवले, तू देतीस पांडुरंगाला शिव्या, पण पांडुरंग तुझ्यावर जास्त प्रसन्न आहे. मी गाढवावर बसलो होतो, तुला गाढवाच्या ठिकाणी गरुड दिसला, माझ्या ठिकाणी विष्णू दिसला. ज्याला आपण हे म्हणतो ना एनलायटनमेंट, हा प्रकाश आहे किंवा उदात्तीकरण तुझ्या भावनांचं. एरवी ध्यान सोंग काय वाटेल ते मला आणि विठ्ठलाला म्हणते, पण विठ्ठल येऊन तुझ्या पायातला काटा काढतो. मी गाढवावर, गाढवाच्या ठिकाणी तुला गरुड दिसतो. केवढा अधिकार आहे तुझा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून इथे म्हणतात की बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. दुर्दशा झाली हो अगदी. काय तुका येतो रे, तुका रस्ता बदला.
आपल्याला आता त्यांनी बाकी मागणं म्हणजे उधारी मागणं बंद केलं होतं, पण आपल्याला म्हणे 5 रुपये द्यावं, घरात खायला काही नाही. तुकारामाची एवढी दुर्दशा झाली. बरे झाले म्हणतो. शेवटी बघा ना, क्लायमॅक्स हा शेवटीच असतो ना. बघा, बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन गुरे ढोरे. म्हणजे एवढं होतं तुकारामाकडे. तुकारामाचं मोरे म्हणजे मौर्य वंशयमचा मौर्य, मोरे आडनाव. आणि अशा वेळेला सगळं चांगलं होतं, घरंदाज होतो आम्ही, आमचं घराणं नावाजलेलं होतं, श्रीमंती होती. पण बरे झाले धन गेले ढोरे गुरे गेली, बरे झाले नाही धरिली लोक लाज. हे जमलं पाहिजे. आपल्याला जरा वाटतं की अरे बापरे, मी काय रुबाबात होतो ना, आता काय माझी परिस्थिती झाली, आपण रस्ता बदलून जातो. इकडे लोक रस्ता बदलून जायला लागले, तुकाराम आरामात निघालेले. बरे झाले देवा नाही धरिली लोक लाज. आपल्याला लोक लाजच खूप असते. इकडे तिकडे बघून आपण नमस्कार करायचा की नाही ठरवतो. इकडे तिकडे बघून आपण फार इकडे तिकडे बघत असतो. आपण लोकांत कॉन्शियस असतो सतत. आणि लोकांचा कॉन्शियस नाही आहे, मी बॉडी कॉन्शियस आहे. मला माझ्या देहाची जाणीव आहे. आणि मी काय नमस्कार करणार आहे, काय शरण जाणार आहे. पुढे लक्षात ठेवा की बरे झाले नाही धरिली लोक लाज, बरा आलो तुझ शरण देवा. लाज आणि शरण या 2 तलवारी एकाच म्यानात मावणार नाही. तुम्हाला शरण जायचं आहे तर लोकलाज सोडली पाहिजे. मागे आपण एक गमतीदार उदाहरण बघितलं होतं. हे घडलेलं उदाहरण आहे. नवीन हनुमंताचं मंदिर आलेलं आहे आणि मुलगा सूर्यनमस्कार घालणार आहे. सूर्यनमस्कार त्याला शाळेत शिकवलेले आहेत, 1 2 3 4. हा योगातला नमस्कार आहे. वडील सांगतात तुला भक्तीतला नमस्कार कसा करायचा, साष्टांग नमस्कार. तुझे सूर्यनमस्कार आहे. मी कसं शरण जायचं हे तुला दाखवतो. आता श्रावण महिना आलेला आहे. दर शनिवार मारुतीच्या मंदिरात खूप लोक असतात. मी तुला शनिवारी नमस्कार कसा घालायचा ते दाखवतो. हा कुठल्या तरी इंटरव्ह्यूला घ्यायला गेलेला असेल, पांढरे कपडे घातले, हा घरात आला, मुलगा म्हणतो बाबा मला नमस्कार कसा घालायचा मारुतीसमोर ते तुम्ही शिकवणार आहात. इतक्यात काय सगळीकडे तुम्हाला सांगतो चिखल ना. श्रावण महिन्यातला शनिवार, सगळी मंदिरात झालेली होती. हा म्हणतो की पांढरे कपडे आहेत रे, कसा घालू नमस्कार, पुढच्या शनिवारी घालूया की. 4 शनिवार आहेत ना श्रावण महिन्यात, पुढच्या शनिवारी घालूया. त्यावेळेला पुढच्या शनिवारी पांढरे कपडे घालायचे ना, मी आठवण करीन बाबा. चिखल असणारच आहे, लोकांच्या पायाचा चिखल असणारच आहे मंडपात. चला दुसऱ्या शनिवारी कपडे वगैरे बदलून वगैरे येतो, नमस्कार घालणार. इतक्यात साहेब दिसतात. साहेब विचारतील काय हो तुम्ही नाक घासून नमस्कार करत होता, एवढे प्रॉब्लेम्स आहेत का तुम्हाला. तो म्हणतो नाही साहेब आहेत, पुढच्या शनिवारी आणखीन 2 शनिवार आहेत ना, पुढच्या शनिवारी नमस्कार घालूया. ही इज कॉन्शियस ऑफ द मळलेल्या जमीन. माझा ड्रेस पांढरा आहे, इकडे बाबा रे साहेब आहेत. तो म्हणतो साहेब जर इकडे येत असेल आपण जरा लवकर जाऊया का. साहेब नंतर येतात. हो म्हणतो लवकर जाऊया. तिसऱ्या शनिवारी हा नमस्कार घालणार. इतक्यात त्याच्या शेजारी बसणारी टायपिस्ट मुलगी असते, ती आलेली असते दर्शनाला. अरे बापरे, ती सगळ्या ऑफिसमध्ये बोंब मारेल, काय नमस्कार, काय साष्टांग नमस्कार, केवढी पापं केली आहेत कुणास ठाऊक. नको. अजून एक शेवटचा शनिवार आहे ना, लक्षात ठेवा. शेवटच्या शनिवारी सुद्धा मला माझ्या देहाची जाणीव आहे, मला माझ्या कपड्यांची जाणीव आहे, मला माझ्या स्टेटसची जाणीव आहे, मला माझ्या साहेबाची जाणीव आहे, माझ्या कलिग्सची जाणीव आहे. मी काय घालणार आहे नमस्कार, लोक लाज. त्यावेळेला मुलगा म्हणतो बाबा शेवटचा शनिवार आहे, मी तुम्हाला सांगतो नमस्कार कसा घालायचा. घसरून पडला ना की नमस्कार होतो म्हणाले. नमस्कार घालावा लागत नाही. पोर बापाचंच आहे ना. बापसे बेटा सवाई, बाप शेर तर पोरगा सवा शेर. ही मजा बघा तुम्ही. असा नमस्कार घालायचा का. लोकलाज गेली तरच शरणागती आली. तेच तुकाराम सांगतो, बरे झाले नाही धरिली लोकलाज, बरा आलो तुझ शरण देवा. बरे झाले देवा तुझे केले देवा येईल म्हणजे देवालय. आणि खरंच स्वतःच्या डोक्यावरून चिखल नेऊन, कारण तुकारामाला वेडा म्हणत होते, मोठमोठ्या देवळात त्यांना प्रवेश करून देत नव्हते. ते म्हणाले मीच पांडुरंगा तुझं मंदिर बांधतो. आणि अजूनही ते मंदिर आहे. आता थोडा जीर्णोद्धार केला, हे तुकारामाच्या वेळेपासून आहे म्हणून दाखवलं जातं देहूला.
ती काय चिखल तुडवला, डोक्यावरून नेला चिखल. आणि नंतर बायकोसुद्धा म्हणाली, अरे विठ्ठलाचं घर तुम्ही जर बांधताय तर मीही मदत करते. 4-5 मुलं होती, मग बाकीचे लोक श्रमदान, असं ते देऊळ उभं राहिलं. मला दुसऱ्या देवळात प्रवेश दिला नाही, कारण मी आता फटीचर झालोय, मला काही पैसे उरलेले नाहीत, मान उरलेला नाही आहे. बरे झाले देवा तुझे केले देवा येईल. देवा येईल म्हणजे देवालय. लेकर या बाईला उपेक्षिले. मला बायकोलाही धरून ठेवणार आणि देवाकडेही जाणार, कसं शक्य आहे? आपण मागे प्रसंग बघितला होता, तुलसीदासांना एक रात्र सुद्धा आपल्या रत्नावली नावाच्या सुंदर पत्नीचा विरह सहन होत नव्हता. बरेच दिवसांनी ती गेली माहेरी आणि ह्यांना रात्री तो विरहाग्नी एवढा तापवून काढायला लागला. प्रचंड पाऊस होता. म्हणाले जातो बायकोकडे. गेले तर जायचं कसं? नदीला पूर आलेला, नाव वगैरे काय रात्री कोण घालणार आहे? विजा चमकत होत्या. तिथून एक लाकडाचा ओंडका वाहत होता. त्याने ओंडका धरला आणि पोहत पलीकडच्या काठाला आले. तो ओंडका आता सोडून आता काठावर दुसऱ्या पोचलेलो आहे. परत विजा चमकतच होत्या. विजेत बघितलं तर ते एक प्रेत होतं. म्हणजे हा प्रेताला धरून तरंगणारं प्रेत होतं. प्रेताला धरून हा पलीकडे आलेला आहे. चालत जातो बायकोच्या त्याच्या खोलीत. वरच्या मजल्यावर बायकोची खोली, खाली सासूबाई राहतात. दार ठोठावलं तर सासूबाई चेष्टा करतील की नाही, एक रात्र सुद्धा राहता येतात नाही का जावई बापू? आणि वरती तर ती आहे, तिच्या खोलीत दिवा दिसतोय. हा कल्पना करतो ज्या अर्थी दिवा दिसतोय म्हणजे ती जागी आहे. म्हणजे मला जसा तिचा विरह सहन होत नाही तसा तिलाही माझा विरह सहन होत नसेल. पण वरती जायचं कसं? इतक्यात त्याला एक दोर दिसतो, एक वेलीसारखा आलेला. त्याला धरून तो चढून वरती जातो. पुन्हा वीज चमकते आणि लक्षात येते की तो एक अजगर असतो. अजगराला प्रेताला धरून नदी क्रॉस करतो, सापाला धरून वरती जातो आणि खिडकी दार बंद आहे, खिडकीतून उडी मारतो. आणि इतक्या कौतुकाने सांगतो आलंच की नाही तुला भेटायला, कौतुकानं. त्याला वाटलं ती धावत येईल. आलात तसे परत जा, लाज नाही वाटत? आज मी तुम्हाला सुंदर वाटते, अजून 20 वर्षांनी, अजून 40 वर्षांनी माझं हे सौंदर्य कायम राहील. 60व्या वर्षी माझे केस पिकलेले असतील, चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या असतील, कदाचित मी जिवंतही नसेन. त्यावेळेला कुणाला धरून बसणार आहात तुम्ही? त्यापेक्षा अशा शक्तीची तुम्ही उपासना का करत नाहीत जी कधी म्हातारी होणार नाही आहे, जिला केसच नाहीत म्हणून केस पिकणार नाही आहेत, त्या शक्तीला शरीर नाही आहे म्हणून म्हातारी होणार नाही आहे, आणि शरीर नाही म्हणून मरणारही नाही आहे. अशी कुठली शक्ती? देव नावाची शक्ती, देवी नावाची शक्ती. कालिदासाच्या बाबतीत हेच सांगितलं जातं. तो काली देवीला शरण जातो आणि कालिदास बनतो. हे रामाला शरण जातात आणि तुलसीदास बनतात. आणि मग रामचरित मानसासारखा अप्रतिम ग्रंथ लिहितात. ते म्हणतात त्यावेळेला त्या रत्नावलीनं त्यांच्या बायकोचं नाव जर मला धिक्कार करून परत पाठवलं नसतं तर मी संसाराच्या प्रेमातच पडलो असतो. उपेक्षेली थोडी तरी उपेक्षा करायला पाहिजे ना. जी बायको किंवा जो नवरा आणि जी मुलं मला संसारात गुंतवून ठेवतात आणि संसारातले 4 दिवस काही सारखे सुखाचे नसतात. आज होळी आहे, उद्या दिवाळी असेल, दिवाळी परत होळी असेल, कुणाला माहीत आहे? म्हणून बरे झाले तुका म्हणे बरे व्रत एकादशी. आता खायलाच काही नसेल तर एकादशी व्रत आहे ना, पण उपास म्हणजे एकादशी नाही आहे. एकादशी म्हणजे जोडलं जाणं परमेश्वराला. 10 इंद्रिय आणि 11वं मन, सगळं. देवा माझे डोळे तुला अर्पण, सगळीकडे तुझं दर्शन. देवा माझे कान तुला अर्पण, सगळीकडे तुझं कीर्तन. देवा माझी जीभ तुला अर्पण, सतत तुझं नाम. देवा माझं, ह्याला एकादशी म्हणलेलं आहे. आणि शेवटी देवा माझे हात तुला अर्पण, पूजा. माझे पाय तुला अर्पण, प्रदक्षिणा. आणि माझं मन तुला अर्पण, भक्ती, नाम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बघा ना, तुकाराम हेच म्हणतो, तुका म्हणे बरे व्रत एकादशी, केले उपवासी जागरण. पोटात काही नसलं ना तर झोप लागत नाही. मी जागरण, जागरण म्हणजे तसंच जागणं. रिमेनिंग अवेक इज नॉट जागरण. जागर, नामाचा गजर, नामाचा जागर. रात्रभर जागून ज्या वेळेला ते वारकरी विठ्ठल 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 म्हणतात ना, त्याला जागर म्हणतात. राम नामाचा जागर आणि नामाचा गजर, हे पंढरपूरचं वैभव आहे. ही खरी पंढरी आहे. हे जिथे चालू असतं ना तिथे पांडुरंग म्हणतो, मी उभा असतो कमरेवर हात धरून. तत्र तिष्ठामी नारद मद्भक्ता यत्र गायंती. म्हणून आत्ता इथे आपण जर पांडुरंगाचं नाम घेतोय
तुकारामाचं चरित्र पाहतोय तर इथे पांडुरंग आहेच. तिथे मूर्तीत आहे का? हो, पण मूर्तीत जो देव पांडुरंग आहे, अमूर्त पांडुरंग आहे, तोही आत्ता इथे आहे. आपण त्याचा अनुभव मात्र घेतला पाहिजे. शेवटी एक दोन गंमत बघा त्याची. तो सांगतो काय, कोटी कोटी प्रणाम मी बाकीच्या सगळ्या संतांना करतो, आपण तुकारामाला करायला काय हरकत आहे? कोटी कोटी प्रणाम. त्यापूर्वी त्यांनी काय सांगितलं शेवटी, की बरे झाले देवा. काय झालं? विठो आता माझं काहीच घर गेलं, संसार गेला, एक बायको त्यांची मेली या दुष्काळात, हे नंतर ती दुसरी बायको, आत्ता आपण म्हणलं सगळं गेलं. आता विठो तुझे माझे राज्य, आता माझ्या राज्यात फक्त मी आणि तू, हे विठ्ठला आपण पैज लावूया. हा क्लायमॅक्स आहे. मी नाम तुझं घेऊन थकतो का तू नाम ऐकून थकतोस, बघूया, लावूया पैज. काय ही ॲटिट्यूड आहे बघा बरं. ही खरी पॉझिटिव्ह स्टाईल आहे लिव्हिंगची. जीवनशैली पूर्णपणे सकारात्मक, पूर्णपणे होकारात्मक आणि पूर्णपणे भावात्मक. पॉझिटिव्हिटी म्हणजे भाव आणि अभाव म्हणजे निगेटिव्हिटी. भावाचा प्रभाव म्हणजे पूजा, उपासना. नुसता भाव असून चालत नाही, त्याचा प्रभाव पडला पाहिजे आणि तो जाणवला पाहिजे. मग लोक म्हणतील की यांची नोकरी गेली असेल तेव्हापासून ते खूप आनंदात आहेत आणि आहे त्याच्यात आमचं कुटुंब चांगलं चाललं आहे. हा प्रभाव आहे. हे सगळे नोकरी जात नाही, काही नाही, कारण आपली तेवढी उपासना. आपण काय तुकाराम आहोत काय? आपण नाही आहोत तुकाराम. पण शेवटी ते म्हणतात की निरनिराळ्या संतांनी जे सांगितलेलं आहे ते आमचं कार्य आहे आणि ते 2-3 आपल्याला माहीत असलेले पाहूया आणि थांबूया. त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं माहीत आहे ना, की बुडते हे जन देखवे ना डोळा, ऐसा कळवळा. संतांचा कळवळा कसा असतो? हे जन बुडतायत. आपण द्वारकेची माहिती उद्या बघणार आहोत. द्वारका निर्माण संकल्पातून केली कृष्णाने आणि द्वारका बुडवली संकल्पातून. त्या मधल्या काळात यादव द्वारकेत राहिले, पण यादवी एकमेकात भांडायला लागले. सगळे राजे जिंकले होते ना महायुद्धात. हे जे कौरव पांडवांचं युद्ध झालं, कौरवांचा पूर्ण निप्पात झाला. 100च्या 100 कौरव, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, तो अश्वत्थामा, कर्ण, हे सगळे मारले गेले. आता जिंकायला राज्यच उरलं नाही, पण संपत्ती तर भरपूर आहे. सोन्याची द्वारका. तुम्हाला एक सांगतो सर, द्वारकेत बाहेरच्या देशातून येत होते व्यापार करायला, चीनमधून आलेले सिल्क विकायला, कागद विकायला. लक्षात ठेवा, व्यापारी आल्याचा उल्लेख आहे महाभारतात. त्याच्यानंतर अरबस्थानातून घोडदळ वगैरे होते ना, अरबस्थानातून घोडे घेऊन येत होते. आणि द्वार इज गेट, द्वारका इज गेटवे ऑफ इंडिया. द्वारका समुद्रात बुडली म्हणून पोर्तुगीजांनी मुंबई ही नवीन गेटवे तयार केला. आणि पोर्तुगीजांच्या कुठल्या तरी गव्हर्नरच्या एका लग्नात त्यांनी मुंबई डावरी म्हणून इंग्रजांना दिली, अशी गोष्ट आहे. विचार करा, त्यांनी डेव्हलप केली पोर्तुगीजांनी. ही द्वारका गेटवे ऑफ इंडिया मुंबईला आणला. तोच कोस्ट आहे की द्वारका तिथेच होती. सोन्याची द्वारका म्हणजे सोन्यासारखी द्वारका. एवढी संपन्न द्वारका होती आणि कृष्ण बलराम यांच्यासारखे तिथे राज्य करत होते. एका अर्थाने काय कुणाची बिशाद होती द्वारकेवर आक्रमण करण्याची. आणि म्हणून द्वारका ही इतकी संपन्न होती की तिथे ते विकायला यायचे. आणि त्या काळच्या चीनमध्ये शोध कसे लागत गेले त्याचे फार आहे. माझं तुझ्या मुलीवर प्रेम आहे, राजकन्येवर, असा सामान्य माणूस येतो. ती राजकन्या म्हणते माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे, पण मी तुला 2 गोष्टी सांगते, त्या तुला करता आल्या तर बघ. उजो म्हणतात ना, अग्नी तू कागदातून मला आणून दाखव आणि वारा तू कागदात पकडून दाखव. त्यावेळेला चीनमध्ये कागदाचा शोध नवीन लागला होता, ज्याला सिल्क म्हणतात. चांगल्यात चांगलं सिल्क, कागद म्हणतात, फाईन पेपर. हा पहिल्यांदा चीनमधून तो आपल्याकडे सुद्धा आलेला आहे. विचार करूया आपण. तो म्हणतो मी नक्की मी तपश्चर्या करीन, पण आणीनच. आणि म्हणून तो आकाश दिवा तयार करतो. आकाश दिव्याचं ओरिजिन चायना आहे. तो काय करतो, कागदाचा असा गोल करतो आणि मध्ये पणती ठेवतो. आय हॅव कॉट फायर इन द पेपर. ती मान्य करते. व्हॉट अबाउट विंड, तो कागदाचा पंखा तयार करतो. आपण असे घडीचे पंखे बघतो ना, असे उलगडतात वगैरे, आणि घेतल्यानंतर वारा येतो. आय हॅव कॉट विंड इन पेपर. मी कागदात वारा पकडला, कागदात मी अग्नी पकडला, आता तरी तू माझे हो. असे ते शोध लागत गेले पूर्वीच्या काळात. टेक्नॉलॉजीचे शोध निराळे आहेत. हे माणसाच्या बुद्धीतून आलेले शोध आहेत.
द्वारकेला येत होते हे सगळे पदार्थ, आणि म्हणून इतक्या निरनिराळ्या प्रकारांनी द्वारका संपन्न होत गेली. आता ती समुद्रात बुडाली, ही काही कथा आहे का? तर एक तुम्हाला सहज सांगतो. शेवटी मरीन आर्किओलॉजी नावाची, आर्किओलॉजी म्हणजे उत्खनन, जमिनीतलं उत्खनन कुदळी फावडं घेऊन करतात, पण समुद्रातलं इतकं ती संपूर्ण नगरी समुद्रात गेलेली आहे, ती आता शोधून काढत आहेत. आणि इतके डेलिकेट पदार्थ आहेत हे. परदेशी लोक वस्तू जतन कशा करून ठेवायच्या त्यांच्याकडून शिकायला पाहिजे, आणि वस्तू उद्ध्वस्त कशा करायच्या हे आपल्याकडून. आपण काळजी न घेतल्यामुळे उद्ध्वस्त होतात, आणि बाकीचे मुसलमान वगैरे लोक आहेत ते त्यांची विकृती आहे म्हणून उद्ध्वस्त करतात. आपण किती मूर्तींची काळजी घेतलेली आहे सांगा बरं? मूर्तींची काळजी आपण घेतच नाही. आपण निराळ्या अर्थाने आध्यात्मिक असतो. देवाची काळजी मी कशाला घेऊ? देव देवाची काळजी घेईल. अत्यंत चुकीचा विचार आहे हा. देवाची काळजी देवच घेणार आहे, माझी तो घेणार आहे, पण मूर्तीची काळजी देवाने माझ्याकडून मूर्ती तयार करून घेतली, मूर्तीची काळजी मी केली पाहिजे. खूप सांगण्यासारखं आहे. पण इथे अत्यंत डेलिकेट असा एखादा व्हाज म्हणजे फ्लॉवर पॉट तो खाली पडलेला आहे आणि त्याच्यावर खांब पडलेला आहे. तो अलगद काढला पाहिजे. तर रोबो वापरतात की हो, ते रोबोज खाली जातात आणि तो दाबलेला आहे. मी जर ओढून काढायचा म्हटलं तर तो व्हाज फुटणार आहे. त्याच्यावरची जी नक्षी आहे ना ती हे पूर्णपणे स्पॉईल होणार आहे. तर तो रोबोचा हात खाली जातो, ती वाळू बाजूला केल्यानंतर जो खड्डा तयार होतो, अलगद वाज काढून आणतो. कारण ते वाजेस चीनमधून सुद्धा आलेले असतील. आपल्याकडे काही कमी कला नव्हती काय, आपण सुद्धा खूप पुढारलेले होतो. मुद्दा काय आहे की ही द्वारका कृष्णाने बुडवली. तो म्हणतो बुडलेले यादव आहेत, अर्जुना ये आणि त्यांना हस्तिनापूरला घेऊन जा, द्वारका बुडणार आहे. आज बुडलेली संपन्न नगरी तिथे आहे, आणि सगळ्या जगाचं प्रोजेक्ट आहे युनेस्को वगैरेने दिलेलं की द्वारका आपण दर 3 महिन्यांनी टी व्हीवर कार्यक्रम असतो, पण तो दूरदर्शन टी व्ही नॅशनल टी व्हीवर, आणि रात्री 11 नंतर असतो. आपण कुठे बघतो? टी व्ही नॅशनल बघतच नाही. तिथे दर 3 महिन्यांनी गेल्या 3 महिन्यात या द्वारका नगरीच्या वस्तू ज्या समुद्रातून वर आणल्या त्याचं एक्झिबिशन आहे. इंटरनेटवर वगैरे तुम्हाला बघता येईल. केवढी संपन्न नगरी होती, आणि अजून आता इतकी 5000 वर्ष झाली तरी बरेचसे अवशेष त्या नगरीचे तिथे शिल्लक आहेत. म्हणजे हा केवळ गोष्ट नाही आहे पुराण, म्हणजे त्याला इतिहास आहे. आणि फार सुंदर कृष्ण ती द्वारका चालवत होता. पण आपलीच मुलं, आपलेच नातू, आपलेच पुतणे दारू पिऊन, व्यसनी बनून, जुगार खेळून, म्हणजे ज्या द्यूतामुळे महाभारत घडलं, द्रौपदीची विटंबना झाली, ते द्यूत यादव खेळायला लागले आणि हरल्यानंतर शिव्या द्यायला लागले, मारायला लागले एकमेकाला, ऋषींची निंदा करायला लागले, आणि त्यातून यादवांचा नाश निश्चित झाला. आपला तो आज विषय नाही आहे. पण उद्या बघणार आहोत नगरी अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारका, या सगळ्या 7ही नगरींच्या गोष्टी आपण थोडक्यात पाहणार आहोत. आणि तुकाराम म्हणतात या नगरींचं स्मरण करा. हा शेवटचा मुद्दा ऐकून थांबूया की नगरींचं शेवट स्मरण करा. हे नगरींचं स्मरण काय करायचं आहे? एक तुम्हाला सांगतो, घरात जर आजोबा असतील ना तर ते कोकणातलं गाव किंवा आपलं ते मागचं गाव काय होतं नाही. आपल्याकडे संपत्ती नव्हती पण आपण आनंदात होतो. एकमेकाच्या घरी पूजेला जायचो, एकमेकाला बोलवायचो. आता ते सगळंच गेलेलं आहे. मी तुझ्या घरी गणपती पाहायला कशाला येऊ? एक सेल्फी पाठव गणपतीबरोबर, मी माझी पाठवतो. एकमेकाकडे पर्सनली जाणंच बंद झालेलं आहे. सगळं इम्पर्सनल झालेलं आहे. थ्रू कार्ड्स अँड थ्रू मेसेजेस, थ्रू सेल्फीज. सेल्फ, माय सेल्फ विल नॉट कम टू युअर सेल्फ. सेल्फ भेटत नाहीत, सेल्फी भेटतात. इथे आपल्याला हरिपाठ फार मदत करतो. मी या जगात जगून सुद्धा अशा पद्धतीचं जीवन जगेन की मला लोक आवडतील आणि लोकांना मी आवडेन, तरच मी शांत राहीन आणि आनंदात राहीन आणि विठ्ठलाचा भक्त होईन. एखादा वारकरी बघा आणि तुकाराम बघा, एका स्पेक्ट्रमची 2 तोंड आहेत. वारकरी म्हणतो आमचा तुकाराम देव आहे म्हणतात, आणि आम्ही तुकारामासारखं होणार आहोत. आज चालायला सुरुवात केलेली आहे. काय आनंदात असतात. एका वारकऱ्याची 2 मुलं सैन्यात मेली त्या टेररिस्टांबरोबर लढायला, म्हणून महाराष्ट्राचे गव्हर्नर, पंजाबचे गव्हर्नर त्यांनी हे अनुभव सांगितलेले आहेत. त्यांचं सांत्वन करायला गेलो तर तो वारकरी म्हणतो की कुठे मेले ते, तो रांगतोय ना माझा मुलगा. विचार करा, आजोबांचं नाव आपण नातवाला देतो ना, कारण आजोबांचा अंश नातवात असतो जास्त प्रमाणात.
म्हणून तो मी बघा, माझी मुलं कधीच मरणार नाही आहेत, ती मेली, मला अभिमान आहे देशासाठी मेली, पण हा जो मुलगा आत्ता रांगतोय ना त्याच्या रूपानं माझी मुलं जिवंत आहेत, सांत्वन माझं कशाला करायला येतात? आणि तुला कुणी सांगितलं रे? गेली सांगून ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीने सांगितलं, गेली सांगून तुकोबाची गाथा. आपण वाचतो त्याच्यावर PhD करतो, जगतो का? तर जगायला शिकलं पाहिजे. म्हणून एकतरी ओवी अनुभवावी, तशी एकतरी अभंगाची गोडी चाखावी. तुकारामाच्या हरिपाठाचे अभंग हा विषय उद्यापासून सुरू करणार आहोत, कारण उद्या तुकारामाचा दिवस आहे, उद्या तुकाराम बीज आहे, म्हणून तुकारामाची पुण्यतिथी उद्या आहे. हा वैकुंठाला गेले वगैरे म्हणजे काय, तिथून आपण उद्या सुरुवात करूया आणि हरिपाठाचे अभंग आपण एकामागून एक घेणार आहोत. यावेळेला लिहून दिलेले नाहीत, कारण फार सोपाही होते. अयोध्या मथुरा काय समजायचं आहे त्याचा इतिहास आपण समजावून घेणार आहोत. आणि आपण खरंच आजच्या काळात जर मी अयोध्या झालो ना तर आनंदात राहील. मी कुणाशी युद्ध करणार नाही, माझ्याशी कोण युद्ध करणार नाही. आय एनव्ही नोबडी, नोबडी एनव्हीज मी, आय एम द किंग ऑफ द युनिवर्स. हे तो एक गिरणीवाला सांगतो, पीठ दळून देणारा सगळ्या केस. तो म्हणतो की आय गॉट द क्राऊन ऑफ फ्लोअर, म्हणजे माझ्याकडे पिठाचा मुकुट आहे राजा, तुझा मुकुट एकाच धातूचा आहे. माझ्याकडे इथे चण्याचं पीठ आहे, इकडे रवा आहे, इकडे हे आहे. अरे कसला निरनिराळा मल्टी कलर क्राऊन आहे. राजा विचारतो तुझ्या या आनंदाचं रहस्य काय? तो म्हणतो आय एम द मिलर ऑफ डी. मिलर म्हणजे गिरणीवाला, डी नदीच्या काठी. आणि आय एनव्ही नोबडी, मी कोणाचा द्वेष मत्सर करत नाही, माझा कोणी द्वेष मत्सर करत नाही, त्यामुळे मी किंग ऑफ द युनिवर्स, मी सगळ्या जगाचा राजा आहे. तुकाराम असा होता. आणि आपण असं बनता येईल का? नक्की बनता येईल. अजून 4 दिवस हा विषय आपण पाहणार आहोत. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, शांतपणे डोळे मिटूया. पांडुरंगाच्या मंदिरात बसलेलो आहोत आपण. ज्ञानबा तुकाराम हा घोष आपण मनात तरी ऐकूया 1 मिनिट. दिंडी चालली आहे, मृदंग वाजतोय, पखवाज, टाळ नाचतायत. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. फार छान आहे हो. एका कानातून ज्ञानबा, दुसऱ्या कानातून तुकाराम ऐकत राहिलं ना तर ट्रॅफिकचा त्रास होणार नाही आणि ट्रॅफिक जाममध्ये आनंदात राहू शकतो आपण. छान श्लोक म्हणूया सदा सर्वदा आणि शांतीपाठ. विठ्ठल रखुमाईची आणि हनुमंताची मूर्ती समोर ठेवूया. मनात मिटलेले डोळे सगळ्यांनी बरोबर म्हणायचं. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वास, डोळे मिटलेलेच. हातावर हात सोडूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून हनुमंत विठ्ठल रखुमाई यांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्व साधक बंधू भगिनींना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.